जैसे कल्पांतीचे भरते स्थल जळा दोहिते बुडविलिया आरवते राहोची नेणे. आता जैसे कल्पांतीचे भरते म्हणजे प्रलयाचा काळ, संबंध विश्वाच्या प्रलयाचा काळ आला. कल्पांचा अंत, 4ही कल्पांचा अंत जेव्हा होईल त्यावेळी जो प्रलय येईल तो महाप्रलय असेल. त्यावेळी स्थल जळ दोहिते, जलात तर जल आहेच पण स्थलात सुद्धा तेव्हा जल असेल. आणि म्हणून बुडविलिया आरवते राहोची नेणे. त्यामुळे सगळं काही बुडवलेले असताना आरवते म्हणजे अलीकडचं किंवा थोडंसं काही वेगळं असं काय शिल्लक राहणार आहे. जलच जल असणार आहे सगळं. म्हणजे एकदा कल्पांत आला आणि एकदा सगळी जलमय पृथ्वी झाली तर जलाशिवाय दुसरी काही राहणार नाही. म्हणून कल्पांताची यावेळी स्थळवा जलभेदमुळी नुरे अवघे कल्लोळी व्यापून राहे जलाच्या. त्यामुळे कल्पांताच्या वेळी आता काय राहील तर फक्त जलच जल राहील, त्याच्याशिवाय दुसरं काही राहणार नाही. म्हणजे स्थळवा जल नाही उरले अवघे जलची जाळले. म्हणजे आत्ता जो भेद आहे भूमी आणि जल असा भेदच राहणार नाही, सगळं काही एकच झालेलं असेल. आणि जल तेही विसरले जलपणा. आणि जलाचं जलपण वेगळं राहणार नाही कारण जलाशिवाय दुसरं काही असणारच नाही. म्हणजे भूमी आहे म्हणून ते जल आहे, नाही तर सगळं काही जलच आहे. तर आता वेगळं काय बोलायला. आत्ताचा चाललेला आपला विषय आहे तो हाच विषय आहे की एकदा अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे. आता जेव्हा ज्ञान इतकं वाढत गेलं म्हणजे आता आपण साधना करत राहिलो आणि ज्ञानाची परिणती होत गेली, खूप खूप पुढे 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 आम्ही अभ्यास करत करत त्या ज्ञानाला इतकी सूक्ष्मता आली की जवळजवळ अज्ञान निघून गेलं. अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा जेव्हा ज्ञान त्याच्या परिसीमेला जातं आणि अज्ञान संपतं तेव्हा ज्ञान हे ज्ञान तरी कुठे राहतं. कारण अज्ञान आहे म्हणून हे ज्ञान आहे. मग आता ते अज्ञान संपून गेलं आणि हे ज्ञान अशा एका विकसित परिस्थितीला पोचलं की आता त्याला कोणतं ज्ञान म्हटलं. त्याला त्यांनी आता शब्द पुढे वापरलाय, स्वरूप ज्ञान, बंधनरहित ज्ञान. बंधन म्हणजे उपाधी, ज्या ज्ञानाला कोणतीच उपाधी नाही आहे असं उपाधिरहित जे ज्ञान आहे ते ज्ञान शिल्लक राहिल्यावर व्यवहारातलं ज्ञान आणि अज्ञान हा भेद राहिला नाही. तसं कल्पांती जेव्हा केवळ जलमयच झालं, आता जलाला जल आहे हे समजण्याचं काय कारण आहे किंवा जलाला मी जल आहे हे म्हणण्याचं काय कारण आहे. त्यात आणखीन एक बारकासा विषय पण तो आपण आत्ता नको घ्यायला, पुढे आहे तो. म्हणजे जल जल पण इथे त्यांनी म्हटलं ना की जल स्वतःला जल म्हणत नाही. तसं जेव्हा शेवटी ज्ञान होतं, ज्ञान आणि अज्ञानाच्या पातळीवरचं द्वंद्व संपतं आणि फक्त ज्ञान शिल्लक राहतं, त्यावेळी जेव्हा जाणीव राहते की हे केवळ ज्ञान आहे, अशी जेव्हा जाणीव आहे तोपर्यंत अजून वृत्ती आहेच. म्हणजे त्या ज्ञानाच्या ठिकाणी जोवर जाणीव आहे तोवर ती पूर्णता नाही आहे. म्हणून ब्रह्मभावाला पोचण्याची किंवा स्वस्वरूपाला किंवा ब्रह्मानंदाची, ब्रह्मदर्शनाची, ब्रह्मस्वरूपाची, काय जो शब्द आपल्याला त्या अनुभूतीला वापरायचा असेल तो जेव्हा प्राप्त होतो तेव्हा ते सुद्धा राहत नाही. हे ज्ञानदेव आता पुढे म्हणतात. पण इथे दृष्टांताचा विस्तार करताना राजगडू महाराजांनी जल जलपण पण विसरता असं म्हटलंय. विसरतं म्हणजे कोण विसरतं, ते वरचं ज्ञान. या ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचं ज्ञान हे ज्ञान स्वरूप आहे हे विसरतं. ती ज्ञानस्वरूपाची वृत्ती विसरून जातं. म्हणून तेही म्हणाले होण्यापूर्वी कल्पांत स्थल जल होते भासत त्यावेळी गौरवाप्रत जले जलाला आणिले. कल्पांत होण्याच्या पूर्वी काय झालं, स्थल आणि जल हा भेद आम्हाला दिसत होता. त्यावेळी गौरवाप्रत जले जलाला आणिले. त्यावेळी गौरव आहे की आम्ही पाणी आणलं, आम्ही कालवे खणले, आम्ही पाट काढून दिले, आम्ही ह्या नद्या एकमेकांना जोडल्या. चाललेत ना आपले एक एक प्रकल्प की पाणी वाया जाऊ नये. म्हणजे म्हणजे ब्रह्मपुत्रेला एवढं पाणी, एवढा पूर, गंगेला इतकं पाणी, तर ते सगळं पाणी जेव्हा ही नदी आटते, ती नदी आटते, त्यावेळी त्या आटणारच नाहीत. सगळे जलप्रवाह एकमेकांशी मिसळले तर ते जलप्रवाह आटणार नाहीत आणि पाणी वाया जाणार नाही. म्हणजे त्या सगळ्या हे कौतुक केव्हा आहे म्हणाले, जेव्हा जल वेगळं आहे आणि स्थल वेगळं आहे. म्हणून आम्ही म्हणतो की हे जलभाग आहे हा अगदी कोरडा प्रांत आहे. ह्या प्रांतामध्ये कुठे नदी नाही, नाला नाही, ओढा नाही. तिथं आम्ही पाणी आणलं. तर म्हणाले पाणी आणण्याचं कौतुक केव्हा, जेव्हा स्थल आहे तेव्हा. पण जेव्हा सगळंच जल आहे तेव्हा कुठलं पाणी आणायचं, सगळीकडे पाणीच भरलेलं आहे.
परी जेव्हा कल्पांत झाला स्थल जलना भेद उरला मुळच्या जले घालविला दोघांचाही मोठेपणा गेला. म्हणजे अज्ञानाचं अज्ञानपण सुद्धा राहिलं नाही, ज्ञानाचं ज्ञानपणाचं मोठेपणही राहिलं नाही. म्हणजे अज्ञानी मनुष्य आपल्या ठिकाणी मोठेपणानेच म्हणतो की हे बघा तुम्ही काय तुमचं ज्ञान आणि तुम्ही जर समजत असाल हे सगळं नश्वर आहे, हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं टाका पुढे चला, हे टाका पुढे चला, ठीक आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा. पण आम्ही व्यवहारी माणसं, आम्ही प्रपंचात रमणारी माणसं, आमचं आपलं प्रपंच चाललाय, बरं चाललंय. तुम्ही याला अज्ञान म्हणा, तुम्ही याला मिथ्या म्हणा, पण हे जे काही आहे ते सगळं आम्ही खरं आहे असं धरूनच आम्ही प्रपंच करतो. त्यामुळे आम्हाला याचं कौतुक आहे, या प्रपंचाचं आम्हाला कौतुक आहे. ज्ञानातला माणूस म्हणतो आम्हाला ज्ञानाचं कौतुक आहे, याचं आम्हाला काही कौतुक नाही. आता ते म्हणतात ह्या सगळ्याचं कौतुक सांगायला निघाले कुठे तुम्ही. म्हणून ते म्हणतात परी जेव्हा कल्पांत झाला स्थल जलना भेद उरला मुळच्या जले घालविला दोघांचाही मोठेपणा, दोघांचंही आवश्यकता, दोघांचंही मोठेपण, दोघांचीही वस्तुस्थिती, दोघांची ही गरज आहेच ना, की आम्हाला त्या अज्ञानपणाची थोडी तरी गरज आहेच. कारण आम्ही जर तसे नाही राहिलो, म्हणजे आपण म्हणायला लागलो हे काय मिथ्या आहे, कशा करता कामं करायची, हे काय मिथ्या आहे, पोराबाळांची काळजी कशा करता करायची, हे असं केलं तर प्रपंच चालणारच नाही. ती आसक्ती, ती उपाधी अज्ञानाची आम्ही धरली आहे आणि त्याचं मोठेपण मान्य करून आम्ही आमचं कर्म करतो आहोत. तसा हाही याच्या परीने कर्म करतोय. आणि म्हणून 12व्या अध्यायात म्हटलंय बघा अव्यक्तासक्त चेतसा, की जे केवळ अव्यक्ताच्या ठिकाणी आसक्त झालेले आहेत त्यांच्याच करता भगवंतांनी वैराग्य दिलेले. बाकीच्या आमच्या सगळ्यांकरता नामरूपाच्या होड्या करून दिले. देशामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, मी त्यांचा उद्धार करण्याकरता या संसार सागरामध्ये होडी घेऊन उभा आहे. कसा उद्धार करतो, नाहीतरी सागर तारायला होडीच लागते. म्हणजे मग होड्या कशाच्या दिल्या, मी नामाच्या. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या करता त्यांनी मर्यादित स्वरूपामध्ये बाहेर पडण्याचा मार्ग दिला. आणि जो अत्यंत वैराग्यशील आहे त्याची गोष्ट वेगळी आहे. तर तसं आता इथे चाललंय, तो पूर्ण वैराग्याचा विषय चाललाय. तर आता ते सांगतात की दोघांचाही मोठेपणा मोडला, म्हणजे अज्ञानाचा पण मोडला, म्हणजे अज्ञानाचं कौतुक पण संपलं आणि ज्ञानाचं कौतुक पण संपलं. या दोन्हीच्या पलीकडे जेव्हा निखळ ज्ञान आलं, ते ज्ञान त्यांनी इथे वरच्या ओवीमुळे म्हटलंय की अवघे जलची जाहले आणि जल तेही विसरले जलपणा. 17व्या ओवी जेव्हा जलपणा विसरलं तेव्हा ते निखळ ज्ञान सुद्धा हे ज्ञान आहे या जाणीवेत तो जीव राहिला नाही, तो त्या जाणीवेच्या पण पलीकडे निघून गेला. म्हणून म्हणजे जलाच्या उत्कर्षाचा जलेच केला ऱ्हास साचा पत्ता मोडून स्थलाचा मूळचे आपुले आपण उरले. म्हणजे म्हणाले जलाच्या उत्कर्षाचा जलेच केला ऱ्हास साचा, म्हणजे पाण्याचं जे कौतुक होतं. अहो नुसत्या भूभागावर कोण राहतं, आता चंद्र बघा की मंगळ बघा की गुरु बघा, माणसं कुठं का जाईनात, पहिल्यांदा तिथे पाणी आहे का बघतात, तर तिथे जीवसृष्टी असेल. म्हणजे जलाशिवाय जीवन नाही, ही जी अगदी पक्की असणारी धारणा आहे. ते म्हणाले जलाचं मोठेपण जलानेच कमी केलं, कारण सगळीकडेच पाणी झालं, सगळं पाणीच पाणी झालं, तर आता तिथे दुसरं कोण असणार आहे. तर अगदी गाण्याचाच विनोदानी आधार घ्यायचा, तर पाणीचं पाणी चहूकडे बाई गेला मोहन कुणीकडे. तसं एका जलाला जेव्हा अस्तित्व आलं तेव्हा दुसरं अस्तित्वच संपलं, दुसरं अस्तित्व शिल्लकच राहू शकत नाही. की विश्वाही वेगळं वाढे जै सूर्यमंडळ तै तेज तम निखळ तेची होय. म्हणाले जेव्हा विश्वापेक्षा सुद्धा सूर्य मोठा आहे तेव्हा विश्वाचं विश्वपण नाही राहिलं तरी सुद्धा काय शिल्लक राहतं, सूर्याचं सूर्य पण शिल्लक आहे. म्हणजे नाही आमच्या पृथ्वी तलावरती जीवसृष्टी राहिली काय. समजा जेव्हा अगदी कल्पांत म्हणजे प्रलय पूर्ण झाला त्यावेळी काहीही शिल्लक नाही राहिलं तरी सूर्य शिल्लक आहे. तसं ते म्हणतात की जे शेवटी आहे ते तेज तम निखळ तेची होय. त्यावेळी काय होतं म्हणाले, तर तेज म्हणजे सूर्याची किरणही बघायला कोणी वेगळा नाही, किंवा ती किरणं नाहीत म्हणून अंधकारही बघायला कोणी नाही. म्हणजे अंधकार आणि किरण ह्या दोघांच्या पलीकडे तो सूर्य शिल्लक राहतो, सूर्याचं सूर्यपण. विश्वाही वेगळं वाढे जै सूर्यमंडळ तै तेज तम निखळ तेची होय. किंवा सविता नारायण मोठा होय विश्वाहून तै
तम वा प्रकाश जाऊन सूर्याची उरे. पुन्हा तोच विषय. जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत द्वंद्व आहे. द्वंद्व आहे तोपर्यंत तम आणि तेज किंवा तम आणि प्रकाश आहे. ज्यावेळी विश्वापेक्षा सूर्य मोठा झाला, म्हणजे विश्वाचं अस्तित्व नगण्य झालं, त्यावेळी विश्वातलं द्वंद्व जेव्हा बाजूला झालं आणि त्या द्वंद्वाच्या पलीकडे जेव्हा ती स्थिती पोचली, त्यावेळी काय उरलं तर तम आणि प्रकाशातलं द्वंद्व जाऊन जे शिल्लक उरलं ते केवळ तेजच शिल्लक राहिलं. म्हणून तेज तम निखळ तेची होय. त्यावेळी तम आणि तेज हे दोन काही वेगळं न राहता निखळ तेज, निखळ सूर्य. निखळ म्हणजे केवळ, त्याच्या शुद्ध स्वरूप. निखळ तेजा ठाई तम वा प्रकाश दोन्ही नाही. आता तिथे काही द्वंद्व राहत नाही. तैसेच शुद्ध ज्ञाने होई ज्ञान अज्ञान जाऊन या. विषय एकच चाललाय की शुद्ध ज्ञानाची प्राप्ती. आता शुद्ध ज्ञान म्हणजे काय? आतापर्यंतचा त्यांनी जो शब्द बंधन, नंतर त्याला दुसरा शब्द वापरला त्यांनी त्या ज्ञानाच्या ठिकाणी, तर संबंधी ज्ञान असा एक शब्द वापरला. म्हणजे आपण प्रत्येक वेळी त्या संबंधी ज्ञानाच्या विषयी पण काय म्हणावं? उपाधीतलं ज्ञान, उपाधियुक्त ज्ञान. म्हणजे चाललं आहे ते शंकराचार्यांच्या उपाधी शब्दाशी जोडलं जाणं आणि म्हणजे त्या तऱ्हेने त्या ज्ञानाचा किंवा तत्वज्ञानाचा विस्तार करणं. तर नाना नीद मरोनी आपण पै हिरोनी हिरवनी जागणे ठाके होबोनी जागण्याची. आता झोप आहे आणि झोप गेली की जागेपण आहे. पण आता झोप आणि जागेपण या दोघांच्या मध्ये असणारं द्वंद्व आहे ते निघून गेलं आणि जे शिल्लक राहिलं ती जी जागृती आहे ती सतत जागृती आहे. झोपेच्या पार्श्वभूमीवरची जागृती नाहीये. नाना नीद मरोनी घेईल ते बाहेर बघतील त्या नाना असू दे बघतील. हा आहेत आत घरात लोक आहेत. नाना नीद मरोनी आपण पै हिरवनी जागणे ठाके होवोनी जागण्याची. म्हणजे म्हणाले नाना नीद मरोनी म्हणजे निजणं आणि जागृती ह्या दोन मध्ये फरक करून आपण पै हिरवनी त्या ठिकाणी आपण जेव्हा आपलेपण हे मी जागा होतो, मी झोपलो होतो. आता या ठिकाणी जो सततची जागृती आहे तर मी जागा होतो आणि झोपलो होतो हे स्वरूप राहणार नाही. तर आणि उरे जागृती ती निव्वळ जागृती सापेक्षता ना ती जपत. ती केवळ जागृत स्थिती आहे, ती सापेक्ष स्थिती नाही. म्हणून आपण मगाशी म्हटलं तसं उपाधीनी युक्त असणारं ज्ञान हे सापेक्ष ज्ञान आहे आणि त्यामुळे ही त्याची सापेक्षता आहे. ना तिज प्रती ही झोप जागेपणाप्रती मुळी ही ना जाणत. या झोपेला ही झोप जागेपणाप्रती मुळी ही ना जाणत. कारण या झोपेला जागेपण आहे, जागेपणाला झोप आहे, ही त्याच्या मागे सापेक्षता नाहीच आहे. म्हणून वा नीद जाऊनच तत्संबंधी सापेक्ष जागेपण तेही जाये हरपून आणि उरे जागृती. ती निव्वळ जागृती ते केवळ जागेपण आहे. सापेक्षता ना ती जप्रत. तिच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सापेक्षता नाहीये. म्हणजे झोप नाही म्हणून जागेपण ही स्थिती नाहीये. ही झोप जागेपणाप्रती मुळी ही ना जाणत. तर आता हे जागेपण आणि झोप ह्या गोष्टी किंवा नुसत्या झोपेचा विचार केला की झोप आहे म्हणजे शेवटची अवस्था आहे समजा, किंवा हे संबंध जग प्रलय झाला, त्या प्रलयानंतर चेतना संपली आणि सगळं जर त्या सुप्तावस्थेला गेलं तर ती सुप्तावस्था नीजच आहे. पण ती जी झोप आहे, ती जी नीज आहे, त्या निजेला जागृती माहीत नाही. कारण का तर ती एकच स्थिती आहे. ती एक स्थिती प्राप्त झाली म्हणजे नीज ह्या रूपाला जेव्हा एकदा प्राप्त झालो तर ती जसं दुसरं जागेपण मानत नाही. आपण गेल्या वेळी जसं म्हटलं की जी अशी एक अलीकडे एका ठिकाणी वाचलं मी आणि ऐकलं, माहिती नाही कोणा संप्रदायाने आणलाय, पण त्यांनी असं म्हटलं की मनुष्य गेल्यानंतर तो जन्मभर खूप कष्ट होतात ना, त्याला श्वासोश्वास सारखाच घेत राहावा लागतो, डोक्यातले विचार सारखेच चालू राहतात, मेंदू किंवा प्राण हा सातत्याने काम करत. हे सगळं ज्या देहाने होत राहतं ते सगळं एक क्षण असा येतो की थकलो ना, आता तो संपला, जीवाचे हे सगळी दगदग संपली. त्या क्षणी जेव्हा मृत्यू असा देहाला म्हटला तर त्यांचं म्हणणं असं की देहाचा मृत्यूच असं नाही, तर तो आता त्या ज्या महानिद्रेमध्ये जातो
तो परमेश्वर त्याला खूप काळपर्यंत निद्रा देतो. आता कदाचित तो विलास अव्यक्ताचा पण असेल, की एखादा जीव या उलट्या प्रक्रियेमध्ये जेव्हा अव्यक्तात जाऊन पोचतो तेव्हा तो बीजभावाला येतो. मग बीजभावाला येतो म्हणजे सुप्तावस्थेला येतो. मग तेव्हा जेव्हा तो सुप्तावस्थेला येतो तेव्हा त्याला जागृतावस्था माहीत नाही, ती सुप्तावस्थाच माहिती आहे, ती झोपेचीच अवस्था. आता बीजाला जसा वृक्ष माहीत नाही, बीजाला बीजच माहिती आहे. आणि वृक्ष आहे जो कल्पवृक्ष आहे, ज्याला कधी मरण नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे वाढणं नष्ट होणं अनेक ज्या ज्या काही क्रिया आहेत त्या कोणत्याच ज्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, त्या वृक्षाला काय, त्या वृक्षाला बीज पण माहीतच नाही. कारण सारखं फळालाच येत आहे. फळाला आलं तरी ते बीजभावाला यायचं, कारण कल्पवृक्षाचं बीज लावलं आणि कल्पवृक्ष उगवला असं काही होत नाही. तो कल्पवृक्षच आहे, हा तो आहेच. म्हणजे त्याचं जे असणे पण आहे ते आहेच. तसं ते म्हणतात की एक झोप, म्हणजे इथे जे लिहिलं गेलं आहे ह्या ओवीमध्ये, म्हणून वास्तविक वरती त्या ओवीमध्ये तो सेन्स नाही, तो फक्त जागेपणावर आहे, दृष्टांत फक्त जागेपणावर आहे. पण दासगणू महाराजांनी जागेपणा आणि झोप या दोन्हीनी तो दृष्टांत मोठा केला. नाना नीद मरोनी आपण पे हिरवनी, जागणे ठाके होवोनी जागणेची. जागणे ठाके म्हणजे राहतं, जागृतीच राहते. काय होऊन? जाग होऊन किंवा जागृती होऊन. जागृतीच जागृती होऊन राहते. जागृती ही जागृती आणि नीज किंवा जागृती आणि झोप या पार्श्वभूमीवर जागृती राहत नाही, जागृती जागण्याच्याच पार्श्वभूमीवर राहते. म्हणून वा नीद जाऊन तत्संबंधी सापेक्ष जागेपण तेही जाय हरपुन आणि उरे जागृती. ती निव्वळ जागृती, सापेक्षता ना ती जप्रती, ती केवळ जागृत अवस्था आहे, तिला सापेक्षता नाही. ही झोप जागेपणाप्रती मुळी ही न जाणत. आता ह्या जागेपणाला झोप जाणत नाही असाही अर्थ होतो. आणि ओवी अशी लिहिली आहे की ही झोप असा करून कॉमा केला तर जागेपणाप्रती मुळी ही न जाणत. म्हणजे ती जी झोप आहे ती जागेपणाला बिलकुल जाणत नाही. त्यामुळे म्हणजे कसाही अर्थ त्याचा होऊ शकतो. तैसे अज्ञान आटोनिया ज्ञान येते उवाया. उवाया म्हणजे उत्कर्षता. ज्ञान अज्ञान गिळूनिया ज्ञानाची होय. तसं अज्ञान आटोनिया जो आता चाललेला त्यांचा सारखा विषय आहे, या विषयाचं जे शीर्षक आहे ते शीर्षकच मुळी ज्ञान अज्ञान भेद कथन आहे. की ज्ञान आणि अज्ञानामध्ये काय भेद आहे हे समजून घेतलं तुम्ही की ते म्हणतात ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचं जे निखळ ज्ञान आहे ते तुम्हाला कळणार आहे. तर तिथेच आले. इथे पुन्हा ओवी प्रत्यक्ष विषयावर आली. तैसे अज्ञान आटोनिया, अज्ञान आटून गेलं, अज्ञान संपलं. ज्ञान येते उवाया, ज्ञान उत्कर्षात आलं. ज्ञान अज्ञान गिळूनिया ज्ञानाची होय. हे दोघे एकमेकांना घडून ज्ञानच होतात. म्हणजे आतापर्यंत जे चाललंय त्याचं एक ओवीमध्ये आलं. तेवी अज्ञानाची आटणी ज्ञान प्रथमतः करोनी. ज्ञानाचं पहिलं काम काय? अज्ञान कमी करत नेणे. आपण येत उदया जाणी नाश करून घ्यावया. पण तो जसा जसा उदयाला येतो तसा तसा तो आपल्याच नाशाला कारणीभूत असतो. जसं आपण म्हणतो की या गव्हर्नमेंटचं किंवा आता आलेल्या मोदी सरकारचं आता तैसे अज्ञान आटोनिया ज्ञान येते उवाया ज्ञान अज्ञान गिळूनिया ज्ञानाची होय. आता तेवी अज्ञानाची आटणी ज्ञान प्रथमतः करोनी म्हणजे पहिल्यांदा ज्ञान अज्ञानाला नष्ट करत येतं. पण आपण जसं म्हणजे आता घेतलं होतं वाक्य ते पुन्हा पहिल्याला जोडायचं तर आपण जसं म्हणतो की मोदी सरकारचं 1 वर्ष झालं आणि त्याचं सेलिब्रेशन आणि मग किती प्रकारांनी काय केलं काय नाही, मग त्याचे प्रोग्राम्स, हे जसं एका बाजूनी म्हणतो की त्याचं 1 वर्ष पुरं झालं आणि वर्षामध्ये काय केलं हे आता लोकांपर्यंत पोचवायचं आहे. पण त्याच वेळी त्याचा दुसरा अर्थ असा आहे की काहीतरी प्रगती करून दाखवणारं सरकार हे जेव्हा प्रगती करून दाखवत आहे असं आपण म्हणतो त्याच वेळी 1 वर्ष त्याचं संपून गेलंय. म्हणजे त्याच्या कार्याबरोबर त्याच्या काळाचा नाश तिथं आहेच आहे. म्हणजे आता तुमची 4 वर्ष उरली, 1 वर्ष आमचं चांगलं गेलं असं म्हणणं आणि आता तुमचं 1 वर्ष निघून गेलं, आता 5 वर्षातली 4च वर्ष राहील. तसं त्यांनी सांगितलं की अज्ञानाला जसं आपण नष्ट करत जातो तसं हे जे ज्ञान आहे
हे ज्ञान जसं वाढत जातं तसं अज्ञान नष्ट होऊ दे, पण ज्ञान पण स्वतःला नष्ट करतं. ते आम्ही गेल्या वेळी बघितलं की आजची जी धारणा आहे आपली ज्ञानाची, ती ज्ञानाची धारणा समजा अज्ञान त्याच्यामध्ये 70% ज्ञान 30%. उद्याची धारणा अशी झाली की अज्ञान 20% आणि ज्ञान 80%. पण हे होत 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 असं जेव्हा घडत जातं की अज्ञानाचा नाश करत जातो, ज्ञान येत जातं, याचा अर्थ त्यावेळी जे ज्ञान होतं ते ज्ञान नष्ट झालं. म्हणजे ते अज्ञानाबरोबर होतं ते ज्ञान नष्ट झालं. आणि आता ज्ञान वाढत चालल्यामुळे त्या ज्ञानाची जातकुळी बदलली. म्हणजे पहिल्या ज्ञानाला आम्ही सोडत आलो. म्हणजे जसं म्हणजे माझ्याच नातेवाईक म्हणजे जाऊच माझी म्हणाली, हे बघ, वयाच्या 25मध्ये मी बिलकुल स्वयंपाक करत नव्हते. वयाच्या 30मध्ये येईल नवीन पदार्थ त्याची रेसिपी ट्राय करत होते. वयाच्या 40-45 लोक मला विचारत होते की तुझे पदार्थ आम्हाला सांग, तुझी रेसिपी आम्हाला सांग. म्हणाले 55-60 पर्यंत मुलं सुनांना करून घालत होते. आता म्हणाली त्या स्वयंपाक खोलीकडे मी फिरकत सुद्धा नाही. स्थित्यंतर आहे, सगळ्या ठिकाणची स्थित्यंतर आहे. तर ही सगळी स्थित्यंतर आपल्याला जेव्हा पुढचं काहीतरी स्वीकारतो तेव्हा ती जी आधीची स्वीकारलेली भूमिका आहे ज्ञानाची ती मागे पडते, ती नाश पावते. म्हणजे ते म्हणतात ज्ञान उत्कर्षाला चाललंय असं म्हणतात, त्याच वेळी ज्ञान आपला नाश करत पुढे जात असतं. आपलं अज्ञान म्हणजे आपली ज्ञानाची पातळी पहिली बदलत ते पुढे जात असतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, म्हणजे अज्ञानाशी ज्ञान घालविते पुढे आपणही नाशेष होऊ राहू, आपणही अजिबात शिल्लक राहत नाही. म्हणाले निखळ ज्ञानी होते त्या ज्ञानाची समाप्ती. निखळ ज्ञानाच्या ठिकाणी ते ज्ञान संपून जातं. म्हणजे ते ज्ञान अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं कणभरही शिल्लक राहत नाही. याच निखळ ज्ञानाप्रती आता त्यांनी व्याख्या केली दासगणू महाराजांनी. स्वरूप ज्ञान ऐसे म्हणते. म्हणजे स्वरूप ज्ञानावर म्हणजे आपण कुठे उभे असतो हे आता ज्ञानाच्या पातळीवर आपल्याला त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्ञानदेवानी सांगितलं म्हणून दासगणू महाराजांनी सांगितलं. ते म्हणाले की जे स्वरूप ज्ञान होण्याची स्थिती काय, जेव्हा ज्ञान आणि अज्ञान यातलं द्वंद्व संपून जातं आणि केवळ निखळ ज्ञान उरतं, शुद्ध ज्ञान उरतं, उपाधी रहित ज्ञान उरतं. ते ज्ञान म्हणजे स्वरूप प्राप्ती. तेथे ज्ञान अज्ञानाची रूपे ती न दिसती अणुमात्र. तिथे ना ज्ञानाचं रूप दिसतं ना अज्ञानाचं रूप दिसतं. तिथे दिसतं ते निखळ ज्ञानाचं रूप दिसतं. ते वेळी पुनी वाभरे ना आवसा सरे ते चंद्रीची उरे 17वी जैसी. अगदी खूप सुंदर होवी आहे यातली. आता त्यांनी सांगितलं की त्यावेळी काय राहतं. म्हणाले पौर्णिमा राहते, अमावस्या राहते. म्हणाले केवळ चंद्र राहतो. आणि त्या चंद्राची ती कला कोणती असते, 17वी. म्हणजे चंद्राच्या कला 16. हा म्हणजे अमावस्या धरली आणि पौर्णिमा धरली की प्रतिपदा ते अमावस्या पौर्णिमा धरून 16 कला. आता त्या 16 कलांच्या मध्ये आम्ही बोलतो की आता पौर्णिमा आहे म्हणजे काय झाल्या, 15ही कला प्रकट झाल्या. अमावस्या आली म्हणजे काय झालं, सगळ्या कला लोप पावल्या. आणि अमावस्येच्या दिवशी 16वी न दिसणं ही कला पण गेली. म्हणजे ह्या 15ही कला संपल्या. आणि शिवाय तो चंद्र दिसत नाही अमावस्येला, म्हणजे ती 16वी कला झाली अमावस्येची. ती 16वी कला पण संपली. मग आता राहिला कोण, मग चंद्र संपला का. म्हणाले चंद्र तसाच आहे, उद्या पुन्हा प्रतिपदेला चंद्र उगवणारच आहे. म्हणजे चंद्र शिल्लकच आहे. मग ती कला कोणती आहे चंद्राची, 17वी कला आहे. म्हणून ती 17वी कला आहे. म्हणून आपल्याकडे ज्ञानदेवानी योगाच्या इथे 17वीची स्तन्य सेवी असं वर्णन ज्ञानेश्वरीत केलंय. 17वीची स्तन्य म्हणजे की आता हा जो योगी आहे तो स्वरूप ज्ञानाला प्राप्त झाला. तो आता या लौकिक सत्वरजतमाच्या कलांमध्ये तो कुठंच अडकलेला नाहीये. आता तो जे करतो किंवा तो जो व्यवहार होईल किंवा तो जे अनुभवतो, आठवतो, दिसतो, पाहतो, करतो, जे जे त्याचं स्वरूप आहे ते कोणत्या पातळीवरचं आहे, ते स्वरूप ज्ञानाच्या पातळीवरचं. म्हणजे इथली व्याख्या खूप छान झाली आहे स्वरूप ज्ञानाची, की ज्या ठिकाणी ज्ञान अज्ञान मावळतं येतं झालंच, उपाधिरहित ज्ञान निघून जातं आणि जे शिल्लक उरतं ते स्वरूप ज्ञान. म्हणजे साधू संत ज्या पातळीवर जग पाहतात ती स्वरूप, तू समोर पाहिजे, ती स्वरूप ज्ञानाची पातळी आहे.
ती स्वरूप ज्ञानाची पातळी आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं इथे की म्हणजे पौर्णिमा जरी आली, आता पहिली ओळ घेते आधी, कला 17वी चंद्रमाची, स्वरूपे राही चंद्रीच साची. आता ही 17वी कला कोणती आहे चंद्राची? चंद्री म्हणजे मूळ चंद्राचं रूप. ते जे मूळ चंद्र आहे जो स्वतः त्याचं स्वरूप, तर तो चंद्र शिल्लक आहे. तिशी अमावस्या पौर्णिमेची भीती नसे. त्या चंद्राला काय आहे? अमावस्या आम्हाला सूर्य उगवतो मावळतो, सूर्याला मावळण्याचं भय थोडंच आहे, आम्हाला तो मावळणार आणि अंधार होण्याचं भय. म्हणजे पौर्णिमा जरी आली, षोडश कलांची पूर्णता झाली, परी 17वी राहिली जशीच्या तशी. त्यामुळे बाकीच्या कुठल्याही कला निर्माण झाल्या तरी सुद्धा म्हणाले या ठिकाणी 17वी कला जशीच व अमावस्येस षोडश कलांचा झाला नाश. सगळ्याच कला नष्ट झाल्या. परी ह्या 17वीस धक्का न पोहोचे तियेचा. परंतु ही जी 17वी कला आहे, जे चंद्राचं चंद्रपण आहे, ते काही बाधित होत नाही. चंद्र नाही तरी उद्या प्रतिपदा आली की चंद्र येणारच आहे, द्वितीयेला पुन्हा तो येणारच आहे. हीच कला 17वी अवस पुनव नांदवी, स्वरूप ज्ञान हे तेवी, नांदवी ज्ञान अज्ञान. त्यामुळे जेव्हा तुकाराम महाराज, जेव्हा ज्ञानेश्वर माऊली आपल्या जीवनामध्ये आपलं कार्य करत राहतात, त्यावेळी ते आमच्यासारख्या व्यवहार का हो ज्ञानेश्वर महाराजांनी ताटीचे अभंग मुक्ताबाईंना म्हणायची वेळ आणली. एवढा मोठा योगी, योगीराज, एवढा पुरुष, ज्ञानी पुरुष, आणि त्यांना राग आला, त्यांना दुःख झालं, त्यांना उद्वेग आला, त्यांनी ती झोपडी बंद केली आणि आतमध्ये बसून राहिले. असं कसं झालं? मग हे एवढे मोठे असताना हे कसं घडलं? त्याची उत्तर आहे ती. त्यांनी सांगितलं ते काय आहे, ते ज्ञान आणि अज्ञानाला प्रसवतात. म्हणजे स्वरूप ज्ञानावर ते असतातच, पण लौकिका करता हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार निर्माण होतो. हा त्यांच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान हा व्यवहार निर्माण होतो, आणि सामान्य मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान अज्ञानातच तो असतो. फरक एवढाच आहे की त्या पार्श्वभूमी, आता जे रामायण वाचताना किंवा ऐकताना आपल्या लक्षात येतं की रामायणामध्ये रावणाने जे वर्णन केलं आहे की चंद्र आहे, चंद्र त्याच्या तंत्राने चालतो. चंद्राला आज पौर्णिमा आहे, आज प्रतिपदा आहे, आज चतुर्थी आहे, वगैरे वगैरे. परंतु त्यांनी असं म्हटलंय त्याच्यात रावणाचं इतकं नियंत्रण चंद्रावर आणि सूर्यावरती होतं की तो चंद्राला त्यांनी सांगितलेलं होतं की रोज रात्रीचा प्रकाश आम्हाला कसा पाहिजे. म्हणजे त्या शरदाच्या पौर्णिमेचा प्रकाश त्याला ज्या पद्धतीने पाहिजे, सूर्य आत्ता कसा पाहिजे, हे म्हणजे तो थोडक्यात त्यांचं पूर्ण रिमोट कंट्रोल म्हणजे रावण होता की त्यांना पूर्णपणे नियंत्रणात ठेवलेलं की अशा प्रकारचा मला चंद्राची शीतलता पाहिजे, अशा प्रकारचा सूर्याचा आम्हाला प्रकाश पाहिजे. म्हणजे हे जे नियंत्रण आहे, हे का एवढं रामायण घडलं आणि का एवढा तो रामाला जन्म घ्यावा लागला, का तो लक्ष्मण, का तो मारुती, हे सगळा विचार केला तर तो इतका बलाढ्य शंकराच्या उपासनेने झालेला होता की त्याला त्या म्हणजे मात करणं, आणि एकदा ती बलाढ्यता प्राप्त झाल्यानंतर म्हणजे कसं आहे पहा, त्या ज्ञान आणि अज्ञानाचा खेळ कसा आहे आपल्याला रावणाच्या चरित्रात कळतं की एका बाजूने प्रचंड उपासना ज्ञानाला निर्माण करते, म्हणजे जनरेट करते, जनरेशन ऑफ नॉलेज ते जनरेट होत आहे, आणि दुसऱ्या बाजूने अहंकार अज्ञानाला जनरेट करतोय, तोही तितकाच वाढत चाललाय. या इकडे ज्ञानही तितकंच वाढत चाललंय. ज्ञानामुळे सामर्थ्य वाढत चाललंय, अहंकार आणि अज्ञानामुळे त्याची उन्मत्तता वाढतीये आणि जगाला त्रास देण्याची त्याची. मग काय ते देवानाम बंधन कर, त्या चंद्राला, त्या सूर्याला, त्याला पाहिजे तसं जलाला. आता आपण म्हटलं तसं मारुतीराज जेव्हा जन्माला येणार आहे तेव्हा रावणाचा उन्मत्तपणा रावण सांगतोच ना. वाल्मिकी रामायणात सुद्धा त्याचं वर्णन आहे. तो म्हणतो मी ज्याला जसं सांगेन तसा तो व्यवहार करणार आहे. सागराला सांगेन आता लाटा नको तर सागराने थांबलंच पाहिजे. पण त्याचं उत्तर सागराने रामायणात फार चांगलं दिलंय. रामायणामध्ये राम सागराला सांगतो की आम्हाला तरुण जर लंकेमध्ये जायचं आहे तर एवढ्या जर तुझ्या उसळत्या लाटा आहेत तर ह्या लाटांवरनं आम्ही जावं कसं. मग मला माझं सामर्थ्य आहे की मी तुझ्या मी जर बाण मारला तुझ्या जलामध्ये
तर तुझ्या जलाला दुभंगावंच लागेल आणि मला भूभाग द्यावा लागेल तर आणि मला जाता येईल. एक तुला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने मी माझं सामर्थ्य दाखवू शकतो. पण मला असं वैयक्तिक वाटतं की तू मला वश व्हावंस किंवा तू माझ्याशी सामोपचाराने आपल्याकडे पुन्हा दुसरं जे म्हटलंय ना की सर्वांच्या म्हणजे कुठल्याही चांगल्या कार्याचा आरंभ करताना सर्वेशाम अविरोधेनं सगळ्यांच्या अविरोधाने कार्य करावं ते कल्याणकारी होतं. प्रत्येकाचा विरोध अंगावर ओढवून घ्यावा आणि कार्य करत पुढे जावं ते कार्य तुम्हाला फार झगडायला लावतं आणि किती त्याचं फल देतं माहिती नाही. तर सांगायचं म्हणजे असं की इथे रामायणामध्ये तो म्हणतो की मी तुला एक हे मारून बाण मारून मी तुला वश करू शकतो आणि मला पाहिजे तसा मार्ग मिळवू शकतो. मला तुझ्या इथे तरी येण्याची काय गरज आहे. जर माझं सामर्थ्य वापरलं तर सगळ्या वानरांच्या झुंडीच्या झुंडी ह्या एका झेपेत त्या लंकेमध्ये सुद्धा नेता येतील. पण मला तसं करायचं नाही. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे मी सुद्धा माझी मर्यादा ओलांडणार नाही. सागरही सांगतो की मी माझी मर्यादा ओलांडणार नाही आणि त्यामुळे तुला मदत मी जरूर करीन. मग मदत कशी करशील तर सागर आता सागर इतका खोल आहे म्हणजे उत्तर दिलंय त्यांनी आपल्याला की वानरांनी सेतू कसा बांधला एवढ्या मोठ्या खोल समुद्रामधून बांधत कसा आणला वरती. तर सागराने सांगितलं की तुला ह्या किनाऱ्यावरून उत्तर किनाऱ्यावरती जाताना जो मार्ग आहे तुझा त्या मार्गाला तू तो मार्ग निर्माण कर माझ्या ठिकाणी आणि ज्या मार्गावरून त्यांना जायचं आहे त्या मार्गावर मी माझ्या लाटा येऊ देणार नाही. मी माझ्या लाटांना तिथे नियंत्रणात ठेवीन आणि तू जे पूल बांधशील त्या पुलाला मी धारण करीन म्हणजे मी धरीन. म्हणजे हा पूल खोलापासून भरत आणावा लागलेला नाहीये. हा पूल त्यांनी खाली हे सगळं टाकून त्यांनी तो तयार केला आहे आणि त्या तयार केलेल्या पुलाला त्यांना जो काही म्हणजे बंदिस्तपण किंवा पक्केपण जे काही त्यांना द्यायचंय ते पक्केपण त्यांनी त्याला दिलंय आणि मग तो मार्ग थेटपर्यंत वर्णन खूप छान केले. रोज किती योजना त्याची हे केली आणि मग ते बांधत बांधत तो पूल गेले आणि शेवटी म्हणजे जे पुढे पुढे गेले तसे जाऊन लंकेच्या ह्याच्यावरती जाऊन पोचले. तर सागराने असं म्हटलंय त्यावेळी की जोपर्यंत तुझे वानर जात असतील तोपर्यंत माझी एकही लाट त्या तुझ्या केलेल्या पुलावरती येणार नाही. जलापासून संरक्षित राहील. पण मी माझं रूप बदलणार नाही. माझी मर्यादा बदलणार नाही. म्हणजे मला ज्या नियमांनी बांधलेलं आहे कारण हा संबंध निसर्गच त्या नियमांनी बांधलेला आहे. त्यामुळे ज्या निसर्गाला बांधलंय त्याच्या विरोधात तू जर मला जायला सांगशील तर मी जाणार नाही. तर तिथे सांगण्याचा आपला इथे या ठिकाणी ह्या विषयाचा हेतू एकच आहे की ह्या अनेक गोष्टींची जी उत्तरं आहेत ती उत्तरं या ज्ञान अज्ञानाशी निगडीत आहेत. की व्यवहार ज्ञानात आणि अज्ञानात करावा लागतो का लागत नाही? लागतो. म्हणजे रामानी सुद्धा काय अज्ञान धरून समुद्राला सांगितलं का? नाही. लौकिक आहे. लौकिकामध्ये काही गोष्टी त्या प्रकट करून ठेवाव्याच लागतात. तसं रामानी समुद्राला सांगितलं की बाबा हे माझ्याकरता तू कर. तेव्हा समुद्राने सांगितलं की मी तुझ्याकरता अमुक एक करीन, तू माझ्यावर उपकार कर. मग काय कर तर माझा जलाचा भाग जो दुसरीकडे आहे तो मरुदेश म्हणजे मद्रास त्यांनी विकसित केला. ती भूमी सगळी वाईट होती. ती भूमी संबंध खारावली. ती सगळी भूमी या राक्षसांनी सगळ्यांनी वाईट केली आहे. त्या भूमीवरती तू सुजलाम सुफलाम करून दे. ती चांगली सुपीक भूमी करून दे. रामाने सांगितलं ठीक आहे कारण बाण मी लावलेला आहे. माझा बाण अमोघ आहे. तो येऊन पडणारच आहे. आता तो कुठे टाकू तो सांग. त्याने तो तिथे टाक आणि म्हणून त्याने तो तिथे टाकला. म्हणजे हा सगळा खेळ आहे. हा खेळ कशाकरता खेळला? हा खेळ कल्याणाकरता खेळ. म्हणून आपण म्हणतो की जगत कल्याणाकरता भगवंत ज्या लीला करतो त्या जगताच्या कल्याणाकरता करतो. म्हणजे सगळा जो खेळ करतो तो दोन्हीचाही करतो. तो ज्ञानाचाही खेळ करतो, तो अज्ञानाचाही खेळ करतो. पण तो जिथं बसला आहे ती स्थिती या ज्ञानाज्ञानाशी निगडीत नाही. तिथे तो वरच्या स्थितीला बसला आहे आणि खेळ खाली चालू आहे. तसं त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये सुद्धा ताटीचे अभंग का आले? लोकांना कळावं म्हणून. की सत्पुरुषांना किती त्रास देतात लोक हे केव्हा तरी लोकांना कळू दे.
की त्यांना का वेदना देता तुम्ही सत्पुरुषांना, की जे तुमच्या केवळ कल्याणाकरता असतात. मुक्ताबाईंचा भाव काय आहे तो कळू दे, काय अधिकार आहे तो कळू दे, की त्यांनी ज्ञानदेवांना समजावलं. म्हणजे संतांना सुद्धा दोन गोष्टी सांगितल्या त्याच्यातून, की संतांना सुद्धा उद्वेग येतो. या जगाला समर्थांनीच म्हटलंय की लोक ती तुका ओक हाती धरवे ना. म्हणाले कुणा माणसाला हाताशी धरणार आहात तुम्ही, कुणालाही हाताशी धरत तर त्याचे दुर्गुण इतके आहेत की त्या दुर्गुणाच्या पायी विटायची वेळ आहे संतांना. म्हणजे संतांना इतका उद्वेग येतो की या लोकांचा उद्धार करायचा आहे आणि तेव्हा याच्याकरता तू पाठवलंयस. असं म्हणाले केव्हा तरी येईल, पण जे येईल ते दूर करा आणि पुढे चला. जे येईल ते दूर करा आणि पुढे चला. हे कोण सांगते? मुक्ताबाई. ती म्हणते नका, ह्या तुम्ही पडू नका. ते म्हणतात नाही, हे लोकांना कळू द्या की हे कसं असतं. मुक्ताबाई पण त्या सगळ्याच्या पलीकडे आहेत, ज्ञानदेव पण त्या सगळ्याच्या पलीकडे आहेत. म्हणून इथे ते सांगतात की ह्या जगामधला जो व्यवहार आहे तो स्वरूपज्ञानाच्या स्वरूपज्ञान ऐसे म्हणती तेथे ज्ञान अज्ञानाची रूपे ती न दिसती अणुमात्र. त्या स्वरूपज्ञानावर ही रूप दिसणार नाही. मग हे करण्याकरता काय करतात? एक पायरी खाली. म्हणून आपल्याकडे सांगितलं ह्या लोकलीला करण्याकरता देवासी अवतार, संतांशी संसार, असं वचन आहे आपल्याकडे, की त्याच्याकरता देव अवतार घेतो, वरून खाली उतरतो, त्याच्या मूळ रूपापासून खाली उतरतो आणि या जगातला ज्ञान अज्ञानाचा खेळ खेळत राहतो. संत खाली उतरतात आणि संत काय करतात? देवाला अवतार म्हणून कार्य करताना काही विशिष्ट गोष्टी निर्माण करून देव पृथ्वी तलावर येतो. तर संत या प्रपंचामध्ये म्हणजे ह्याच संसारामध्ये जे उलट आहे, जे सुलट आहे, जे युक्त आहे, जे अयुक्त आहे, त्या सगळ्या सहित व्यवहार करतो. जी जशी परिस्थिती आहे, समर्थांच्या समोर काय परिस्थिती होती? धर्म टिकवायची इच्छा आहे पण धर्माला बिलकुल अनुकूल परिस्थिती नाही. पण आता ते कार्य करण्याकरता आले, मग किती भाग घ्यावा किंवा किती काम करावं त्यांनी ठरवलं. 4 जिल्हे. समर्थांनी काम केलं. शिवाजी महाराजांचं राज्य किती जिल्ह्यांचं? आज पाहिलं तर 4 जिल्हे फक्त. या एवढ्या 4 जिल्ह्यांमध्ये राज्य करून सबंध जगामध्ये पुन्हा हिंदू धर्म शिल्लक ठेवून सगळ्या भारतात त्याचा दबदबा निर्माण करून निघून जायचं. त्याच्याकरता कार्य केवढं एवढंच होईल. अशी जादूची कांडी फिरवली सगळं बदललं असेल. देव करेल, देव जादूची कांडी फिरवेल, अवतार घेईल तेव्हा, आणि त्याला जे करायचं. संत नाही. संत आमच्यासारख्या 4 माणसांच्या बरोबर जन्माला येऊ, 4 माणसांसारखा व्यवहार करून माणसाच्या मर्यादेत ते कार्य करून पुढे जातील. ते वेळी पुनिवा भरे ना. खाली चाललोय ना आपण. हां, म्हणजे इथे वा अमावस्येस षोडश कलांचा झाला नाश परी ह्या 17-20 धक्का न पोचेत येचा. म्हणजे त्यांना आपल्याला असं सांगायचंय, कोणत्याही स्थितीत परमेश्वराच्या मूळ रूपाला या सृष्टीच्या कोणत्याही बदलांनी किंवा उत्पातांनी किंवा संकटांनी बाधा येत नाही. तो जिथे आहे तिथे चंद्र रूपाने आहे, ब्रह्म रूपाने आहे. त्याच्यात काही फरक पडत नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटलं की हीच कला 17वी अवस पुनव नांदवी स्वरूप ज्ञान हे तेवी नांदवी ज्ञान अज्ञाना. त्या निखळ ज्ञाना ठाई जाणणे नेणणे दोन्ही नाही ऐसी आहे नवलाई त्या शुद्ध ज्ञानाची. तिथे व्यवहारातलं जाणणं नेणणं संपून जातं. पहा ज्ञाने कशाचा तरी बोध होतो अंतरी परी या शुद्ध ज्ञानी उरी मुळी न उरली जाणण्याची. जेव्हा आम्हाला लौकिकातलं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी मिळालं, काहीतरी मिळवलं, आनंद उत्पन्न झाला, तृप्ती मिळाली, समाधान मिळालं. कोणता न कोणता तरी विचार त्याच्यामध्ये आहे, कोणती न कोणती तरी वृत्ती त्यात निर्माण झाली आहे. पण म्हणाले या ज्ञानामध्ये, शुद्ध ज्ञानामध्ये यातलं काही नाही. म्हणून ते म्हणतात शुद्ध ज्ञानामध्ये काय होतं? जाणणे नेणणे दोन्ही नाही. तिथे दोन्ही शिल्लक राहत नाही. जाणायचंही शिल्लक राहत नाही आणि काही जाणलं जात नाही असंही शिल्लक आहे. ऐसी असे नवलाई त्या शुद्ध ज्ञानाची. म्हणजे आम्ही त्या दिवशी बोललो होतो त्याप्रमाणे की आपण म्हटलं तसं तिथे वृत्ती ज्ञान शिल्लक राहत नाही. ज्ञान नावाची वृत्ती राहत नाही. ह्या पातळीवरती तोपर्यंत वृत्ती ज्ञान शिल्लक आहे.
आता वरती वृत्ती ज्ञान नाही राहिलं. पाहा ज्ञाने कशाचा तरी बोध होतो अंतरी, परी या शुद्ध ज्ञानी उरी मुळीनं उरली जाणण्याची. आता जाणावं याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही, म्हणून त्या शुद्ध ज्ञाना ज्ञान म्हणता येईना. ज्ञाना उलट जो अज्ञानपणा तेही नाही येथे संभवे. त्याला जर तुम्हाला ज्ञान नाही म्हणता येत मग अज्ञान म्हणणार का हो, कसं शक्य आहे? तेही नाही. शुद्ध ज्ञाना लागून जरी म्हणावे अज्ञान, तरी तेथे नेणतेपण काहीच नसे. तिथे जाणता येत नाही असं काही शिल्लकच राहत नाही. का तेजांतरे नाटोपे कोण्हे तमे न सिंपे, जे उपमेचे जाऊपे सूर्याची होय. का ते तेजांतरे नाटोपे, दुसऱ्याच्या तेजानी त्याला आटोपावं लागत नाही, म्हणजे त्याला तेजस्वी करावं लागत नाही. तेजांतरे म्हणजे अन्य, अंतर म्हणजे दुसऱ्याच्या तेजानी जो प्रकाशित होत नाही. नाटोपे म्हणजे त्याच्यामुळे तो त्याला आवर घालून त्याला जे पाहिजे आहे ते करता येत नाही. आपला बल्ब आहे तो तेजांतरच आहे. आपण आतमध्ये काहीतरी लावून ठेवलं, इथे बाहेर त्याला पॉईंट दिलाय, त्याच्याशी कनेक्ट केलं पाहिजे इलेक्ट्रिसिटीशी, आणि आतमध्ये तशी ती जी काही ती कॉईल असेल किंवा जे काही त्याच्यामध्ये मटेरियल वापरलेलं आहे ते आतमध्ये असायलाच हवं आहे. ते असल्याशिवाय ते लागणार नाही आहे. म्हणजे हे तेजांतर आहे. अन्यानी ते ज्या प्रकाराने केलंय त्यानंतर ते उजेड देणार आहे, अन्यथा ते उजेड देऊ शकत नाही. पण म्हणाले याला आटोपायला हे नाटोपे दुसऱ्याच्या तेजानी हे आमच्या आटोक्यात येत नाही. आम्ही काहीतरी बनवलंय आणि त्याच्यामुळे ते आमच्या घरातलं इलेक्ट्रिफिकेशन झालंय असं काही होत नाही. म्हणाले आम्हाला कोणे तमे न सिंपे, सिंपे म्हणजे झाके, कुठल्याही अंधकाराने याला झाकता येत नाही, याला तेजस्वी करता येत नाही, याला झाकता येत नाही. ते उपमेचे जाऊपे सूर्याची होय. ह्या उपमेची जोडी म्हणजे तमाची आणि तेजाची. कोणत्याही तमानी झाकता येत नाही आणि कोणत्याही तेजानी त्याला उजळता येत नाही. ही जी उपमा दिली आहे त्या उपमेची जोडी कुणा करताय? सूर्याची होय. ती सूर्याकरताच आहे. सूर्याला ना आम्ही कोणाचं तेज देऊन त्याला आम्ही हे करू शकतो तेजस्वी, किंवा कशाने तरी झाकून, आता सूर्याला झाकून ठेवलंय तर त्याचा अंधकार निर्माण करू शकतो. इतर तेजे न प्रकाशे वा तमे न माखला जात असे, ऐसा जो का सूर्य असे त्यासी उपमा सूर्याचीच. ऐसे सत्य आहे जरी प्रकाशाला म्हणती सूर्यपरी, येथे प्रकाश वस्तू दुसरी मुळी न निराळी त्यापुरी. प्रकाश म्हणजे काही सूर्यापेक्षा वेगळा आहे का म्हणाले? सूर्यच आहे, सूर्याचं स्वरूप आहे. त्याचा तोच प्रकाशला स्वप्रकाशे करू न भला, म्हणून त्याच्या प्रकाशाला उपमा न अन्य राहिली. म्हणजे त्याचा तोच प्रकाशला, तोच प्रकाश तो, त्याच्यातूनच प्रकाश स्वप्रकाशे करू न भला, म्हणून त्याच्या प्रकाशाला उपमा न अन्य राहिली. तो त्याचाच प्रकाश आहे, तो आणि प्रकाश यात भिन्नताच नाही आहे. म्हणून येथे प्रकाशाला म्हणणे जाणं हेच कोणी संबंधी ज्ञान, का की मावळल्याचे अज्ञान शिल्लक आहे म्हणून. आता ते त्या मुद्द्याकडे आले. आता म्हणाले इथे जो कोणी म्हणायला लागलं की अहो हा सूर्याचा प्रकाश आहे, याचा अर्थ काय झालं? उपाधी ज्ञान झालं, संबंधी ज्ञान. आम्ही उपाधी लावली, हा सूर्याचा प्रकाश आहे असं म्हणायचं कारण काय? का म्हणाले मागच्या दृष्टांतात आम्ही तुम्हाला सांगितलं, पण सूर्याचा प्रकाश आहे म्हणता तेव्हा अध्यारूत काय धरता? म्हणाले की हेच कोणी संबंधी ज्ञान, का की मावळल्याचे अज्ञान शिल्लक आहे म्हणून. म्हणजे हा प्रकाश जाणार आहे कारण सूर्य मावळणार आहे, मावळण्याचं ज्ञान शिल्लक आहे. म्हणजे आता तुमच्याकडे केवळ सूर्याचं ज्ञानच नाही आहे, तुम्हाला उगवणं मावळणं, प्रकाश आला प्रकाश गेला, अंधार आणि सूर्य दोन्ही आहे. मावळणे वा उगवणे हे काही न सूर्याकारणे, तो आपुला आपण एकपणे अखंडित. म्हणजे मावळणे वा उगवणे हे काही न सूर्याकारणे, मावळणं उगवणं हे काही सूर्याच्या ठिकाणी नाही आहे. तो आपला आपण एकपणाने अखंडितपणे तो आहेच आहे या स्थितीला. अवघ्याही प्रकाशाचा सविता हा निधी साचा. म्हणाले सर्व प्रकाशाचा निधी म्हणजे साठा जर कोणी असेल तर तो सविता म्हणजे सूर्य आहे. आपुला आपण एकपणे अखंडित, तो त्याचा तोच सातत्याने अखंडितपणाने तोच आहे. प्रकाश नावाच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही बोललो तरी ते सगळं तिथून आहे. आणि म्हणून अवघ्याची प्रकाशाचा सविता निधी साचा
म्हणून अन्य दृष्टांताचा लागन लागे तेठाई. सूर्याला कोणता दृष्टांत देता येत नाही. साखरेची गोडी काय, अन्य दृष्टांते बांधिली जाय. अग्निदाहकता बाह्य, अन्य दृष्टांते न अनुपम. दुसऱ्या कोणत्याही दृष्टांतांनी आम्हाला अग्नीचं माप घेता येत, अनुमापे. अग्नीला दुसरा दृष्टांत देता येत नाही, मापता येत नाही. अग्नी अग्नीच आहे. तो अग्नी हा अग्नीसारखाच दाहक आहे, वेगळा त्याच्या दाहाला आम्हाला काही दृष्टांत देता येते. म्हणून ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे, तैसे नव्हे निर्वाळे ज्ञान मात्रचे. म्हणून ज्ञाने उजळे, म्हणून ज्ञान झालं आणि त्याला उजाळा मिळाला. एवढंच कशाला, ज्ञान आहे पण त्याला उजाळा नाही, अशी पण आपली स्थिती असते. आपण आम्हाला माहिती आहे हा विषय, म्हणजे किती वर्ष झाली त्याचा पुन्हा विचार नाही केला. आता आपण जर हार्मोनियम वाजवतो, आपण जर बॅडमिंटन खेळतो, आपण जर पोहतो आणि ते सोडून दिलं आणि त्याला झाली 5-7 वर्ष आणि एके दिवशी अचानक आपण पोहायला उडी मारली, पोहलो, काहीतरी बाहेर आलो, मग आपण तो किती वर्षांनी पोहलो. म्हणजे ज्ञान आहे पण आता त्या पोहण्याला आज उजाळा मिळाला, म्हणजे त्या ज्ञानाला उजाळा मिळाला. हां, म्हणजे ते होतं पण त्याला आम्ही वरती आणलं, उजळलं. हा विषय, हे गाणं आहे, हे गाणं किती वर्षात एखादा माणूस सांगतो, गायक चांगला सुद्धा, की अहो ही चीज किती वर्षांनी गायली किंवा किती वर्षांनी ही चीज मी ऐकली ह्या गाण्याची. तो म्हणतो बघा कसा गायक आज मिळाला, मला कसं गाणं ऐकायला मिळालं. इतक्या वर्षात ही चीज ऐकली नव्हती. फार वर्षांनी आमचे ते ना अगदी अब्दुल करीम खान गेले आणि आता पुन्हा कोणी बैठकीत ती चीज गायली नव्हती, या गायकाने गायली. म्हणजे हा त्या ज्ञानाला उजळ करणं. म्हणजे आता जसं आपण खटपटीत आहोत किंवा आजचं गव्हर्नमेंट खटपटीत आहे की आमच्या ज्या एन्शंट ज्या असणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या नॉलेज आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे ब्रांचेस आहेत की ज्याच्यावरती आपण आता काम करतोय, की नाही आमचं वैदिक गणित पुनरुज्जीवित व्हावं, आमच्याकडचं रसायनशास्त्र पुनरुज्जीवित व्हावं, मागचं आहे त्याला उजाळा दिला. म्हणजे काय झालं की आमच्या इकडे ज्ञान आहे कशाचं न कशाचं तरी. आता 2री, 4थी, 5वी शिकलेलो आहे, मला काही त्याचं आता माहीत पण नाही कारण काही ते पुस्तक उघडलं नाही. पण आता कुणाचा नातवंड 5वीत आहे की ती आजी वाचते येते, ते वाचलं की ती म्हणते हो आता ह्या सगळ्याला उजाळा मिळाला. मग इतक्या वर्षानंतर तो विषय पुन्हा डोळ्यापुढे आला. म्हणजे ज्ञान जिथे होतं तिथे होतं. आता 5वीचे क्लासेस घेणाऱ्या बाईचं पुस्तक पानाच्या नंबरासकट पाठ आहे. हो, पृष्ठ क्रमांकात बिचारी ती रोजच काम करते. दरवर्षीच मुलं येत आहेत, 5वीचे वर्ग घेते. आता आम्ही 25 काय 50 वर्षात ते पुस्तक उघडलं नसेल तर आता आम्हाला काय त्या पुस्तकातला आठवणार. तर त्यांना सांगायचं असं आहे की म्हणून ज्ञानाला जर उजाळा दिला तर ते ज्ञान प्रकट होतं का, म्हणजे विशेषत्वाने कळतं का. किंवा त्या ज्ञानाला जर अज्ञाने रुळे, अज्ञान जर आमच्या ठिकाणी निर्माण झालं, म्हणजे नाहीच, आम्हाला ते ज्ञान माहीतच नाही आहे किंवा आम्ही कधी त्या ज्ञानात पडलोच नाही, म्हणून ते ज्ञान नष्ट होतं का. म्हणजे जसं आपल्याला त्या आळशावर गंगा म्हणतात तसं आहे की आपल्यासारख्या आळशाला एक मोठा आशीर्वाद आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला वाटतं ना की हे सगळं नाही असं राहिलं पाहिजे, हे सगळं कसं टिकेल, हे सगळे वेद कसे टिकतील, हे मंत्र हे एका बाजूने आपण म्हणतो, दुसऱ्या बाजूने आपण कशाला. कोणी मला परवाच TV वरती मुलाखत जी चालू होती, ती व्यक्ती विसरले मी, त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की काय गरज नाही आपल्याला त्याची काळजी करण्याची, हे सगळं कसं टिकावं याची काळजी करायचं आपल्याला काय कारण नाही, ते बघेल सगळं ते परमेश्वर, ते बरोबर त्याचं तो करील. म्हणजे इथे जे आपण आता त्याचा संदर्भ आहे म्हणून नाही म्हणत आहे, पण इथे तसंच झालं आहे की अज्ञानाने ते ज्ञान नष्ट होतं का, नाही होत. एवढं आळशाला पुरे. म्हणजे आम्ही जरी कोणी नाही राखलं तरी ते ज्ञान नष्ट व्हायचं नाहीये, मग आटापिटा आम्ही कशाला करा, येईल जेव्हा केव्हा ते उदयाला यायचं असेल तेव्हा ते उजळेल. तर म्हणाले त्याला ना तुम्हाला प्रकाशात आणावं लागतं, ना त्या ज्ञानाला तुम्हाला झाकता येतं, असं दोन्ही त्याच्यामध्ये काही तुम्ही करू शकत नाही. पण ते कसं असतं, तैसे नव्हे निर्वाळे, हे उजळण्याने उजळलं जातं आणि झाकल्याने नष्ट होतं असं हे ज्ञान नाही आहे. तर हे ज्ञान कसं आहे, हे केवळ निर्वाळ आहे, केवळ शुद्ध आहे, ज्ञान मात्रच आहे. जे ज्ञान केवळ आहे, मात्र
केवळ निखळ निखळ ज्ञान आहे एवढंच सांगायचं आहे. म्हणून प्रकाश हे ज्ञाने करून वा मिळे अज्ञाने जाणं. मिळे म्हणजे झाके किंवा अज्ञानाने झाकलं जात नाही. ऐसे नोहे अधिष्ठान ते ज्ञान अज्ञान विवर्जित. हे ज्ञान ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचं आहे. ते चिन्मात्र ज्ञान पाहिजे. ते केवळ चैतन्य मात्र आहे. आता पुन्हा एक शब्द वापरून आपल्याला स्पष्ट केलं. ते चिन्ह मात्र आहे म्हणजे चित मात्र. तर चित म्हणजे चैतन्य. ते केवळ चैतन्य मात्र आहे. ते कशाशी निगडीत नाही आहे? प्रकृतीशी निगडीत नाही. प्रकृती उपाधी आहे त्यामुळे ते उपाधीशी निगडीत नाही आहे. ते केवळ चैतन्य मात्र आहे. कवणाही सापेक्ष नाही. कशाच्याही सापेक्ष नाही. वाढणे आखडणे त्याच्या ठाई मुळी नसे. ते वाढतही नाही. ते संकुचित पण होत नाही. ते अन्यथा कधी नव्हे. ते काही वेगळं होत नाही. मग अज्ञान कोठून संभवे आणि अज्ञानाच्या अभावे ज्ञान ते ये कोठून. पुन्हा तोच विषय की त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. अज्ञान नाही म्हणून ज्ञान संभवत. ते ज्ञानही अज्ञानही नाही. ते चिन्मात्र स्वरूप पाहिजे. आता एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी सांगितलं की मग ते ज्ञानही नाही म्हणजे अज्ञानही नाही. तर मग ते स्वरूप ज्ञान आहे तरी काय? ते केवळ चैतन्य ज्ञान आहे. ते केवळ चैतन्याच्या पातळीवरचं स्फुरण आहे. म्हणजे चैतन्यावरच्या त्या लाटा आहेत. चैतन्यावरचा तो खेळ आहे बस. बाकी दुसरं काही नाही. चैतन्यापासून निघालेला तो किरण आहे. ती प्रकाश शलाका आहे. म्हणून आता पुन्हा विषय लांबवतच न्यायचा. योगामध्ये प्राणायामाचं सूत्र तसंच लिहिलं. तत क्षीयते प्रकाशावरणम. प्राणायामाचं फल काय? प्राणायामाचं फल तत क्षीयते. ते नाश करतं. कशाचा? प्रकाशावरच्या आवरणाचा. म्हणजे प्राणायाम जसा जसा आम्ही करत जातो तसं तसं प्रकाश म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानाचं आवरण दूर होत जातं. म्हणजे प्राणायामाच्या माध्यमातून आम्ही चैतन्याच्या अधिक जवळ जातो. म्हणजे आम्हाला चैतन्य ज्ञान प्राप्त होत जातं. हे सांगायचा त्याच्यामागे हेतू असा आहे की हे ज्ञान उत्पन्न होतच ना. आता समजा एखादा सतारी आहे. आधी आपण शिवकुमार शर्मा म्हणून संतूर वाजणं. आत्ताचं त्यांचं ते व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं आणि आताचं ते पाहिले असं वाटतं एक ऋषीच आहे. आधी ती एवढी मोठी हे तयार केली त्यांनी संतूरसारखं वाद्य आणि त्या वाद्यावरती काम करायला लागले. आणि तरुण असताना म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणे ते जसे जसे परिपक्व होत गेले किंवा काही म्हणू आपण त्याचा अनुभव मेहनत ती जशी जशी दिसायला लागली तसं तसं एक एक पैलू. पण आता ते जे बोलायला लागतात तेव्हा त्या बोलण्याला जे वजन येतं काय जे विलक्षण आहे. तर सांगण्याचा हेतू असा की मग हे ज्ञान कुठून आलं त्यांना आणि तेव्हा जे ज्ञान होतं ते कुठून होतं? तेही ज्ञानच होतं पण ते वृत्तीच्या पातळीवरचं ज्ञान. म्हणजे अभ्यास केला आहे, मेहनत केली आहे, जाणून घेतलंय, तानाच्या ताना हातातनं तयार केले आहेत. एक एक तान 500-500 वेळा हातातनं काढली आहे. मग ती काढल्याशिवाय त्या हाताला येईल कशी? त्याचा सराव येणार नाही, सहजता येणार नाही, ती कुठेही जोडता येणार नाही. आता एका तानाला दुसरी तान जोडतात त्यांना काय विचार करावा लागतो का? डोक्यामध्ये ते चक्र इतकं तालाचं बसलेलं असतं लईचं की ह्या एवढा तुकडा जोडला की आपण समयावर येणारच आहे. म्हणजे हे जे सगळं होतं ते सगळं व्हायला सुद्धा नुसतं वृत्ती ज्ञान पुरत नाही. ते जेव्हा त्याच्यात गोडी येते, जेव्हा त्याच्यात रस येतो त्यावेळी ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला कुठेतरी त्या चैतन्याचा स्पर्श झालेला असतो. तो स्पर्श झाल्याशिवाय होत नाही. म्हणून आत्ता त्यांनी सांगितलं की आता ते ज्ञान कोणतं म्हणजे जगामध्ये कोणाच्याही ज्ञानाला कसं ओळखावं की एक एवढा मोठा संत ज्ञानेश्वरांसारखा ही ओवी लिहितो. कशाला लिहितो? ते म्हणतात मी काय लिहिणार आहे, माझ्या सद्गुरूची कृपा आहे. खरंच आहे. ते केवळ चैतन्याची कृपा आहे की ज्याने इतक्या गोड, इतक्या मधुर, इतक्या भावपूर्ण ओव्या निर्माण करून दिल्या. आता ते काही व्यवहाराच्या पातळीवर निर्माण नाहीच झालं. आणि म्हणून ते सांगतात आता हे ज्ञान कोणतं आहे? ते चिन्मात्र, केवळ चैतन्य मात्र. म्हणजे स्वरूप ज्ञान हे केवळ चैतन्य मात्र आहे. ते ज्ञानही अज्ञानही नाही. ते चिन्मात्र स्वरूप पाही परी याच्यामुळे होई गौरव ज्ञान अज्ञानाचा. पण म्हणाले जेव्हा चैतन्य ज्ञान कळतं, जेव्हा त्या चिन्मात्र ज्ञानाची महती कळते तेव्हा ज्ञान अज्ञानाची महती आपोआपच कळते. अहो हे ज्ञान आहे, अहो हे अज्ञान आहे, त्याचं स्मरण करावंच लागतं.
त्याच्याशिवाय चिन्मात्र ज्ञानाचं स्मरणच होत नाही. म्हणजे जसं आमच्या अय्यंगार गुरुजी एका अलीकडच्याच काळामध्ये एका त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणाले की एक एक आसन मी जितक्या वेळा केलं आहे, इतक्या वेळा आसन केलेला मनुष्य 100-500 वर्ष पूर्वीही कधी झाला नाही आणि पुढेही 100-500 वर्ष होईल असं वाटत. त्याच्यामध्ये आता काय झालं, लोकांना काय वाटेल, केवढा अहंकार आहे हो, म्हणजे हा अज्ञानात आला. एक माणूस म्हणाल, बरं झालं गुरुजी बोलले हो, नाही तर आम्हाला हे कधी कळलंच नसतं. त्यामुळे हे आम्हाला प्रत्ययाला आलं. म्हणजे जेव्हा त्यांच्या बुद्धीला हे मांडावं असं वाटतं त्यावेळी हे दोन्ही ज्ञान प्रकट होतं. ज्ञानही प्रकट होतं, अज्ञानही प्रकट होतं. अज्ञान म्हणजे आम्हाला वाटतं ते अज्ञान, पण त्याला जो अहंकाराचा किंवा मी हे केलं, किंवा आता गीतेमध्ये जेव्हा भगवंत म्हणतो की मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्ते, मला शरणी आहे, मला शरणी आहे, माझ्या स्वरूपापाशी आहे. आता माझं स्वरूप म्हणजे कोणी म्हणाला केवढा अहंकार आहे, लोकांना अहंकार सोडायला सांगतात आणि भगवंताचा अहंकार करतो आणि मला शरणी आहे म्हणतो. तोच जेव्हा मला शरणी म्हणतो तेव्हा आता दुसऱ्याला काय अहंकार करू नको म्हणायचं. तर म्हणाले ती स्थिती काय आहे ही कळण्याकरता ज्ञान आणि अज्ञान कळावं लागतं आणि म्हणून त्या पातळीवरती ज्ञान खाली उतरतं. माऊलींना आपल्याला सांगायचं आहे की म्हणून ते ज्ञान खाली उतरतं. आता पुढे इथे ते निव्वळ भेदहीन आहे आणि नाही पण त्याचे ठाई मुळी न जाणं त्याचे तेच एकपणे. त्याच्याकडे कुठलाच भेद नाही, त्याचं ते एकटेपणाने ते ज्ञान ज्ञानरूपाने ते केवळ चैतन्य रूपाने राहिलेलं असतं. म्हणून त्या चैतन्यावरती लाट कोणतीही येऊ शकते. आपण म्हणतो अहो काय हे काय नुसतं काय कवी नाही आहे, हा मनुष्य उत्तम नाटकं लिहितो, अहो नाटकं कसली लिहितो, हा कसली चित्र काढतो, यांना काही येत नाही असं नाहीच आहे, यांना सगळंच येतं. म्हणजे याचा अर्थ असा की जी पूर्वजन्मामध्ये विद्येची साधना केलेली आहे त्या साधनेमध्ये ती साधना इतक्या उच्च कोटीला जाऊन पोचली आहे की अंतःकरणामध्ये ज्या वृत्तीचं स्फुरण होतं ती वृत्तीसुद्धा आम्हाला वाटतं ते वृत्ती स्फुरण आहे, पण ती त्या चैतन्यातूनच येते. आणि म्हणून याचं उत्तम ड्रॉइंग, तो पण आविष्कार मोठा विलक्षण आहे. हे उत्तम फिलॉसॉफी, हे पण खूप विलक्षण आहे. मी आता सातवळेकरांचं सुद्धा केवढं लिखाण आहे आणि सातवळेकरांच्या घरामध्ये काय सुंदर ड्रॉइंग आहे, इतक्या सुंदर म्हणजे चित्रकला, इतकी सुंदर फिलॉसॉफी. एका वेळी एवढ्या 2-2 क्षेत्रांच्या मध्ये माणसाला इतकं मोठं काम कसं करता येतं. आता कशाला एवढं लांब जायचं. हा उद्धव ठाकरेंचा मुलगा आहे ना, आदित्य ठाकरे, त्या मुलांनी वयाच्या 16व्या वर्षी बघा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. त्या पुस्तकाचं नाव ब्लॅक अँड व्हाईट असं आहे. पुस्तक इतकं अप्रतिम छापलं आहे, 2च रंग आहेत, काळा आणि पांढरा. कागद काय वापरला आहे आणि त्याची चित्र त्यांनी स्वतः काढली, अप्रतिम चित्र काढली आहेत. आणि या बाजूला त्यांनी कविता, त्याचं लहानपण या पॉलिटिकल वातावरणामध्ये गेलं आणि त्या घरामध्ये त्याला काय इम्प्रेशन्स मिळाली, ती इम्प्रेशन्स त्या मुलांनी 16व्या वर्षी शब्दांकित केली काव्याच्या रूपाने आणि इकडे डाव्या बाजूला चित्राच्या रूपाने प्रकट केली, दोन्ही. पण म्हणजे हे जेव्हा येतं तेव्हा ते फक्त ज्ञानाच्या स्वरूपात नाही राहत, हे स्फुरण आहे. कुठेतरी काहीतरी पूर्वजन्मी केलेलं आहे, त्याच्यातून लेव्हल कोणतीही असेल. आता समजा ही लौकिक पातळी आहे तर ती त्या चिन्मय ज्ञानाची 25%ची, 30%ची, 40%ची पातळी असेल, माहीत नाही आपल्याला काय असेल ती. पण जेव्हा हे थोडंसं वेगळं दिसतं म्हणून गीताकारांनी तिथं त्याला विभूती केलंय. 10वा जो विभूती योग दिलाय तो तेवढ्या करता दिला. अहो झाडात सुद्धा विभूती आहे असं ते आपल्याला सांगतात. ते सर्वत्र आहे. त्याचं जे मोठेपण आहे भगवंताचं ते तो आविष्काराला आणतोच आणि तो जो आविष्कार आहे तो कोणत्याही पातळीवर असू शकतो. आणि त्यामुळे ते आविष्काराला येणं या ठिकाणी जे त्यांनी म्हटलंय की जे चिन्मय आहे, म्हणजे ते कसं आहे, दोन्ही आहे. ते चिद घन पण आहे आणि ते चिन्मय पण आहे. चिद घन आहे तेव्हा ते आविष्काराला आलेलं नाही आहे. आता माझ्या ओळखीच्यांनी परवा सांगितलं की माहिती नाही म्हणाल्या की ह्याच्याकडे काय काय गुण आहेत. आत्तापर्यंत तरी म्हणाले त्याची कितीतरी शाखा
सुप्त आहे. म्हणजे आपांचा, म्हणजे माझ्या गुरूंचा नातूच तो. किती शांत मुलगा, काही जास्त बोलत नाही. कारण कुणीतरी सांगितलं तुला त्यावेळी कीर्तन करायला पाहिजे. त्या मुलाने कधी कीर्तन केलेलं नाही, काही नाही. त्याला कीर्तनाला उभं केलं, काय त्यांनी मेहनत केली असेल, 2-2.5 तास उत्तम कीर्तन केलं. म्हणजे नव्यानेच कळलं. आणि त्याच्या म्हणजे अलीकडे त्याच्या बहिणीला मुलगी झाली. त्या मुलीला त्यांनी पाहिलं आणि मुलीला पाहिल्यावर त्यांनी त्या मुलीकरता त्या क्षणी पाळणा केला. लहान मुलगा 16-17 वर्षाचा पाळणा झाला आपोआप. कुणाला माहित होतं याला एक कवितेची ओळ तरी करता येते का. म्हणजे ते ज्ञान कसं असतं, चित घन आहे. ते घनीभूत इथे काय काय झालेलं आहे आपल्याला माहित नाही. आणि ते जेव्हा आविष्काराला येतं तेव्हा ते चिन्मय झालेलं असतं. मय म्हणजे त्याचं वैपुल्य प्रकट होतं. मय म्हणजे विपुलता, मयटा हा प्रत्यय वैपुल्या करता. हां, म्हणजे ते घनरूपाने राहतं तेव्हा त्याची काय एवढीशी कितीही लहानात लहान स्वरूपामध्ये ते आमच्या इथे संस्काराच्या बीजाच्या रूपाने राहील, अगदी मायक्रो राहील लेव्हलवरती. पण जेव्हा ते प्रकटीकरणाला येतं तेव्हा ते एवढंसं येऊ की एवढं येऊ, त्याला हे येतेच, व्यापकता येतेच. व्यापकतेशिवाय आविष्काराला येऊ शकत नाही. असो, म्हणजे आपण त्या ज्ञानाच्या स्वरूपाचा असा एक उहापोह केला असं म्हणूया. ते चिन्मात्र स्वरूप पाही परी याच्यामुळे होई गौरव ज्ञान अज्ञानाचा. त्यामुळे त्या चिन्मात्र ज्ञानामुळे ज्ञान अज्ञानाचा गौरव. ते निव्वळ भेदहीन आणि आहे नाही पण त्याचे ठाई मुळी न जाणं त्याचे तेच एकपणे. आणि त्याच्या ठिकाणी हे ज्ञान आहे, हे अज्ञान आहे, हा भेदच नसतो. हा मुख्य म्हणजे आम्हाला समजून घेण्याचा विषय आहे की ज्या पातळीवरून ज्ञानेश्वर महाराज ते काम करतात त्यावेळी त्यांना जाणवत नाही की मी त्या ताटी म्हणजे त्या झोपडीमध्ये जर मी ती दरवाजा लावून बसलो तर 700 वर्षानंतर लोक ह्या घटनेला काय म्हणून समजतील आणि लोक त्याच्यावर काय टीका करतील, मग त्याच्याकरता मी कसं वागलं पाहिजे हे आम्हाला आहे. आम्ही म्हणतो की उद्या आमची मुलं बाळं आम्ही काहीतरी वेडेवाकडे वागलो तर ती म्हणतील की अरे हे आमच्या आजी आजोबा असे वागत होते, इथे असे वागले की आमचे आईवडील असे वागले, हे काय बरोबर वागले. याचं कारण असं आहे की आम्ही ज्ञान अज्ञानातच राहतो. आणि ते ज्या चिन्मय ज्ञानामध्ये राहतात किंवा त्या चित ज्ञानात आहेत, चैतन्यमय ज्ञानात आहेत किंवा त्या चैतन्यमय अवस्थेत आहेत, त्या अवस्थेमध्ये आविष्काराला आलेलं अज्ञान आहे का ज्ञान आहे या दोघांची त्यांना पर्वा करायची गरज नाही. ते त्याची पर्वाच करत नाही. जे घडावं लागतं, कारण कोण घडवतं, चैतन्य. ते असं म्हणत नाहीत की हा ज्ञानेश्वर नावाची एक व्यक्ती किंवा हा मनुष्य हे असं असं ताटीच्या अभंग मुक्ताबाईंचे व्हावेत याच्याकरता करतो. तो काहीच करत नाही. तो म्हणतो आता या क्षणी राग येऊन ताटी बंद व्हावी, बंद व्हावी. हे स्फुरण कोणाचं, चैतन्याचं. माझं नाहीच आहे. माझं स्मरण केव्हा, वृत्ती. म्हणून हा जो फरक आहे ना, वृत्ती ज्ञान, जेव्हा आमच्याकडे वृत्ती ज्ञान आहे तेव्हा वृत्तीचं स्फुरण आम्हाला नाचवतं आणि चैतन्याचं स्फुरण त्यांना नाचवतच नाही. ते जे कर म्हणतं ते घडतं आणि ते त्यांना लेपही पावत नाही, कारण ते त्याच्यामुळे सुखी होत नाही, दुःखी होत नाही, त्यांना योग्यही वाटत नाही, त्यांना अयोग्यही वाटत नाही. ते घडलं ते घडलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते ज्ञान, त्या ज्ञानावरती जे तरंग उठतात ते ज्ञान अज्ञानाचे उठतात. आणि आमच्याकडे तरंग नाही उठत, आमची जी वृत्ती आहे ती फळाला येते. आमच्या वृत्ती फळाला येतात. आम्ही चांगले वागलो की त्याचं आम्हाला चांगलं फळ मिळतं, आम्ही वाईट वागलो तर आम्हाला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे आमचं वृत्तीज्ञान काय आहे, फलस्वरूप आहे. आणि ते जे चैतन्य ज्ञान आहे किंवा ते चित ज्ञान आहे किंवा त्या चैतन्याच्या पातळीवरचं शुद्ध ज्ञान आहे, त्या शुद्ध ज्ञानावरती व्यवहार हे तरंग आहेत, त्या उपाधी नाहीत कशाच्या. आणि त्याचं त्यांना उलटं फल लागत नाही. ते कार्य केलं ज्ञानेश्वर महाराजांनी, तर ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले पण पुढचा जन्म आहे बरं, कारण तुमचा स्व राग गेलेला नाही. असं नाही आहे तिथे, कारण तो स्पर्शतच नाही. तो जो व्यवहार आहे तो स्पर्शतच नाही. आता पुढे परिज्ञान मात्रे निखळ तोची की काय तया कळे काही देखी जे बुबुळे बुबुळा जेवी. आता पुन्हा अगदी पुन्हा टोकाला आणलं त्यांनी आपल्याला. परिज्ञान मात्रे मिखळे म्हणाले, केवळ ज्ञानाने मिखळे म्हणाले. जर आम्ही पाहत गेलो
ते तोची की तया कळे. त्याला एकच कळतं की तो फक्त चैतन्यच आहे, तोच आहे. अगदी निखळ ज्ञानाच्या दृष्टीवरती तो गेला तर त्याला चैतन्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काही देखी जे बुबुळे बुबुळा जेवी. जसं बुबुळानी बुबुळाला पाहणं कधी शक्य आहे का? माझी बुबुळं माझ्या बुबुळाला पाहतील का? मला अगदी काव्यात्मक भाषेमध्ये माझ्या बुबुळांना पाहायचं आहे तरी सुद्धा मला दुसऱ्याच्या डोळ्यात पाहावं लागेल, कारण माझ्या डोळ्यात रिफ्लेक्शन त्याच्या डोळ्यात पाहावं लागेल. मला काय वाटतं माझ्या डोळ्यात नाही, माझे डोळे मला पाहता येणार. तसं तेवढं एकदा हा त्या चैतन्याच्या पातळीवर गेल्यावर तर चैतन्य पाहायला कुठं जाणार? हा चैतन्यच झाला. आणि म्हणून जोपर्यंत ते मागे म्हटलंय ते की म्हणून जोपर्यंत मला स्वरूपाचं ज्ञान झालं, ही वृत्ती जोवर शिल्लक राहते तोवर स्वरूपात नसतो, तोवर अजून वृत्ती ज्ञानात असतो, अजून ती एक वृत्ती शिल्लक राहते. परी ते चिन्मात्र ज्ञान केवळ चिन्मात्र चैतन्य मात्र, आणि मात्र म्हणजे केवळ, केवळ चैतन्य मात्र ज्ञान जाणे का आपण जे आपण आपल्यालाच जाणू शकतं. कारण चैतन्य एकच आहे, आणखीन 2-5 चैतन्य नाही आहेत की X1 X2 X3 हे चैतन्य पाहिलं ते चैतन्य, असं नाही आहे. चैतन्य एकच आहे. आणि म्हणून जाणे का आपण बुबुळ आपुले बुबुळपण पाहिलं केवी. त्यांनी अगदी शेवटचा दृष्टांत दिला त्याला. येथे पूर्वार्धे शंका घेतली, उत्तरार्धे तीच निरसिली. धन्य ती ज्ञानेश्वर माऊली शिष्य निवृत्तीनाथाचे. असो ते चिन्मात्र ज्ञान जाणे जरी आपण तरी ज्ञातृज्ञानादी भेद जाणं अवशिष्ट राहिला. आता याच्याकरता हा दृष्टांत दिला त्यांनी. इथे स्पष्टीकरण चांगलं दिलं. का दिलं म्हणाले हा बुबुळाचा दृष्टांत? कारण आपल्याला आपलं ज्ञान करून घेता येत नाही, बुबुळानी बुबुळाला पाहता येत नाही, आपणच आपल्या बुबुळाला पाहू शकत नाही. हे जे स्टेटमेंट आहे, हे जे विधान आहे, या विधानामध्ये 2 गोष्टी आल्या. ज्ञातृ म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं आहे, आणि जे जाणायचं आहे म्हणजे ज्ञान. म्हणाले म्हणजे ज्ञान आणि जाणून घेणारी वस्तू हा भेद शिल्लक राहिला. ह्या 2 भेदाबरोबर 2 वृत्ती राहिल्या. म्हणजे अजून चालूच आहे तुमचं त्याचा किस पाडणं. तर म्हणाले मग इथे पण ते शिल्लक राहिलंच का? द्वैत अजून शिल्लक नाही म्हणाले, ते इथे राहतच नाही. याच्याकरता बुबुळानी बुबुळाचा असा दृष्टांत दिला. आणि म्हणून म्हणाले परी ही शंका निरर्थक आहे देखा, बुबुळ बुबुळा बघेल का कधीतरी. आणि म्हणून मला पाहायचं आहे, माझ्याच बुबुळांनी माझ्याच बुबुळात पाहायचं आहे. ह्या शेवटचा परिसीमेचा दृष्टांत त्यांनी देऊन टाकला. मग बुबुळाचे ठाई पाहण्याची शक्तीच नाही. आता दुसऱ्या बाजूनी तोच विषय, आता त्यांना कुठं न्यायचंय त्याकरता दृष्टांत त्यांनी पुढे नेला. पण बुबुळाचे ठाई पाहण्याची शक्तीच नाही ऐसे म्हणाले असं तेही न टिके क्षणभर. अहो मला माझं बुबुळ पाहता येत नाही म्हणजे मला काही पाहताच येत नाही का? मला सगळंच पाहता येतंय. म्हणून असं तुम्ही म्हणू शकत नाही की माझे बुबुळ पाहू शकत नाही. बुबुळ पाहे अवघ्यासी मग पाहण्याची शक्ती नाही कैसी. जर बुबुळ सगळ्याला पाहतं तर पाहण्याची शक्ती नाही असं कसं म्हणता? पाहते म्हणावे निश्चयसी तरी बुबुळ बुबुळा न दिसे. पण पाहतं म्हटलं तर त्याला ते दिसत नाही, म्हणजे दिसतही नाही एका वेळी म्हणता, आणि आहे असंही त्याच वेळी म्हणता जे पाहता येतं. म्हणजे पाहणेपणा न पाहणेपणा हे बुबुळा ठाई जाणा, परी बुबुळी पाहणेपणा पुरलाच निखळ. पण त्याच्या ठिकाणी पाहणेपण शिल्लक राहतं. आता याच्या पुढे ज्यांनी आपल्याला पुष्कळ दृष्टांत दिले, पण ह्या सगळ्याच्या मागे भूमिका काय आहे? म्हणजे हे नाही, पण हे ज्ञान पण गेलं, अज्ञान पण गेलं, वरती केवळ चैतन्यच राहिलं. हे सगळं सांगताना ते म्हणतात आम्ही जेव्हा ज्ञान अज्ञान उडून गेलं म्हटलं, आम्ही तुम्हाला काही शून्यवाद सांगितला का? म्हणजे बौद्धांचा शून्यवाद आहे की ह्यातनं काहीच राहत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला काहीच नाही राहत हे शिकवतोय का? किंवा आम्ही त्या दिशेने तुम्हाला नेतोय का? म्हणजे वी आर नॉट हेडिंग टुवर्ड्स दॅट, की जे केवळ शून्य आहे तिकडे आम्ही तुम्हाला घेऊन नाही जात आहे. आम्हाला कुठे घेऊन जायचं आहे? तुम्हाला ह्या 2 ज्ञानाची महती कमी करायची आहे, किंवा ते कसं वृत्ती ज्ञान आहे, ते कसं अशाश्वत आहे, ते कसं उपाधीनी युक्त आहे हे सांगताना त्या ज्ञानाचा कसा निरास होतो हे आम्हाला सांगायचं.
म्हणजे जे ज्ञान निराश होणार आहे, ते शिल्लक राहणारं ज्ञान नाही आहे. आणि मग आम्ही तुम्हाला हे चैतन्य ज्ञान का सांगतोय, आम्ही हे चिन्मात्र ज्ञान का सांगतोय, कारण हे टिकणार आहे, हे शाश्वत आहे. म्हणून ह्या ज्ञानाचं स्वरूप आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. आता त्या दिशेने ते पुढे चालले की आपल्याला शून्यवादाला काट द्यायची आहे त्यांना, आणि आपल्याला चैतन्यवादाला म्हणजे नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत, म्हणजे अभावात्मक ह्या जगात काही नाही, सगळं भावात्मक आहे. प्रत्येकाच्या मागे काहीतरी असणं आहे, नसणं नाही, शून्य नाही. आणि म्हणून आकाश आपण या रिगे, काही आगी आपण या लागे, आपला माथा ओळवे आपण या कोणी. आता हे दृष्टांत सगळे एकदा हे धरलं मनाशी की सगळे सोपे नुसते पुढे जाण्यासारखे आहेत. म्हणजे कसे, आकाश आपण या रिगे म्हणाले, आपल्याच ठिकाणी आकाशाला फक्त ओव्याच वाचत जाऊ सर. आपुल्या ठाई आकाशाचं येईल का शिरावयास, आकाशाला आकाशात शिरता येईल का, पण सगळंच आकाश आहे, त्यांनी कुठे शिरावं. म्हणाले, वा आगीच्याने स्वतःच पोळविता येईल का, आगच आगीला पोळवू शकते का, वा आपण असं डोक्यावरी घेता येईल का कोणातरी, आपल्यालाच आपल्या डोक्यावर आपल्याला घेता येईल का. म्हणाले नाही, शीर्षासन म्हणजे आपण आपल्या डोक्यावर आपल्याला घेणं नाहीये, त्या डोक्यावरती उभं राहणं. दुसऱ्याला जसं आपल्या डोक्यावर घेतो तसं आपण आपल्या डोक्यावर आपल्याला घेऊ शकणार आहे का, असं म्हणायचं. बहुप्रयत्न केला जरी मनापासून प्रयत्न केले तरी हे घडू शकत नाही. दिठी आपण या देखे, स्वादू आपण या चाखे, नादू आपुले ऐके नादपण. म्हणजे दृष्टी का आपण पाहिलं, आपलीच दृष्टी आपल्याला पाहिल का, म्हणजे दृष्टीला म्हणजे पाहणेपणाला, म्हणजे बुबुळा तोच भाग झाला. पाहणेपणाला पाहिल का, स्वादाला चाखील का, गोडीला चाखेल का, अथवा नादासी ऐकेल का, षड्जाला ऐकतो का. असं कधी काय तरी आनंद आहे, सूर्यासी विवळे. म्हणाले विवळे म्हणजे उदय होतो का, फळ आपण या फळे परिमळे घेपतू असे, वा सूर्य आपुला आपण असं आणवू शकेल का प्रकाश, म्हणजे सूर्याचा उदय घडवतो का. असं फळे येतील का फळासं, का फळाला फळ येईल कधीतरी, वा वासासी वास घ्यावया येईल का धावोनिया, या गोष्टी अवघ्याच वाया ते कधीही घडणे नसे, हे होऊ शकत नाही. तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. तसंच परमात्म स्वरूप जे आहे त्या ज्ञानाला जाणता येत नाही. म्हणजे चैतन्य मात्र ज्ञान हा जाणण्याचा विषय नाही, हा अनुभवण्याचा विषय आहे. कारण जाणायचा म्हटलं की वृत्ती पाहिजे, जाणायचा म्हटलं की वेगळा पाहिजे, जाणायचा म्हणजे ज्ञातृ आणि ज्ञेय हा संबंध पाहिजे, किमान द्वैत तर पाहिजेच पाहिजे. म्हणून ते पुढे म्हणतात, तैसे परमात्म स्वरूप ज्ञानासी नये जाणता आपणासी, परी अजाणपण तयापासी उरलेच नसे. पण त्याच्या ठिकाणी आम्ही अज्ञानी पण राहू शकत नाही, आम्ही अज्ञानी पण नसतो आणि आम्ही त्याला जाणू पण शकत नाही. ते निखळ चिन्मात्र घन भावातीत जाण, ते आपण जाणत नसे. ते त्याला सुद्धा जाणत नाही, तर पण त्याला जाणायला वृत्ती निर्माण झाली की संपलं, सगळंच खाली कोसळलं. त्यामुळे ते त्यालाही जाणत नाही, तर आपण त्याला काय जाणणार. आणि ज्ञान ऐसी सोये ज्ञानपणेची जरी राहे, तरी अज्ञान ते नोहे ज्ञानपणेची. म्हणून ते आता पुढे म्हणतात की हे सगळं जे ज्ञान आहे ते कशाने होतं, आणि ज्ञान ऐसी सोये ज्ञानपणेची जरी राहे. म्हणाले इथे ज्ञान निर्माण व्हायला किंवा ज्ञानानीच आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे व्यवहारातलं अज्ञान सोडतो, ज्ञान घेतो, त्या ज्ञानाने ज्ञानापर्यंत जातो, तरी अज्ञान ते नोहे ज्ञानपणे. पण म्हणाले तरी सुद्धा ते जे निखळ ज्ञान आहे त्या ठिकाणी जर आता जे आपण मगाचा विषय म्हटला तसं की त्या निखळ ज्ञानाला का नाही पाहू शकत, त्या वरच्या ओवी करता पुढची ओवी आली तसं आपण आपल्याला का नाही पाहू शकत. किंवा म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे, म्हणजे ज्ञानपण म्हणजे ज्ञानाची एक भावावस्था, म्हणजे भावात्मक ज्ञान जे आहे ते जर तिथं शिल्लक राहिलं तर ते ज्ञान
त्या चिन्मात्र ज्ञानाला पाहू शकत नाही. आता का पाहू शकत नाही? मग अशी बोललो तसं की ती वृत्ती आली म्हणून पाहू शकत नाही. म्हणून आणि ज्ञान ऐसी सोये, म्हणून ज्ञानाचा सोये म्हणजे व्यवहार. म्हणून ज्ञानाचा जर आम्ही असा व्यवहार केला की ज्ञानानीच, त्या निखळ ज्ञानानीच त्या निखळ ज्ञानाला जाणायचं, ज्ञानपणेची जरी राहे त्या ठिकाणी ते केवळ ज्ञानपणाने राहत असलं तरी सुद्धा, तरी अज्ञानते नोहे ज्ञानपणेची. पण म्हणाले ते जे निखळ ज्ञान आहे ते ज्ञान काही ज्ञान राहणार नाही, ते अज्ञानच होऊन राहील. आलो खालच्या पायरीवर. जेव्हा आम्ही तिथं वरती ज्ञानाने जाणायला गेलो की ती पायरी नाहीच राहिली, आम्ही खालच्या पायरीवर की ज्ञान आलं की अज्ञान आलं. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि जरी त्या निखळ ज्ञानाठाई ज्ञानाचा लाग लागेल पाही, जर का ज्ञानाने आम्हाला ते निखळ ज्ञान जाणता येत आहे असं जर आम्ही म्हटलं आणि खरंच जाणता आलं, तर मग ते निखळ ज्ञानही अज्ञानच होईल. मग ते अज्ञानच होणार आहे, मग ते ज्ञान नाही राहणार. मी परमात्म स्वरूप शुद्ध ज्ञान ऐसे त्या ज्ञाना वाटल्या जाणं. म्हणजे जर एखादा आमचा लखोबा लोखंडे म्हणायला लागला, अहो मी शंकर आहे, अहो मी राम आहे, अहो मी कृष्ण आहे, मी चाललो आत्ता कैलासात, मी चाललो आता वैकुंठात, असं जर तो म्हणायला लागला तर समजावं हा ज्ञानी नाहीच आहे. ते म्हणाले त्याला ज्या क्षणी वाटेल की मी शुद्ध बुद्ध नित्यमुक्त असा आहे, असं ज्या क्षणी त्याला वाटलं त्या क्षणीच ते म्हणतात ऐसे त्या ज्ञाना वाटल्या जाणं. तिथं त्या चिन्मात्र ज्ञानाला जर असं वाटलं मग ते स्वयमेव होय अज्ञान निसंशय. मग ते अज्ञानच आहे हे तुम्ही निसंशय जाणा. जैसे तेज जे आहे ते अंधारे किर नोहे, मग तेज तरी होय तेजासी काही. म्हणजे जसं तेज आहे तिथे अंधार नक्की नाही आहे असं म्हटलं तर, जर त्या तेजाला आम्ही आत्ता तेज म्हणतो आहोत आणि अंधार नाही आहे असं म्हणतो आहोत, मग त्या तेजाला तेज तरी कशाला म्हणतो? हां, कारण त्या तेजाच्या बरोबर अंधाराची तुलना करून तुम्ही सांगता अहो हे तेज आहे, हा अंधार नाही आहे. म्हणजे जेव्हा आम्ही म्हणतो मी खरं बोलतीये, खोटं बोलत नाहीये, त्याच्यामध्येच खोटा अंतर्भूत आहे. ते म्हणाले मी खरं बोलते खोटं बोलत नाहीये, याचा अर्थच असा झाला की खोटं त्याच्यात कुठेतरी आहे म्हणून तुम्ही मी खरं बोलते असं सांगता. खोटं काहीतरी दिसतं आहे म्हणून खरं आहे. म्हणजे खोट्याला अस्तित्व आहे म्हणून खऱ्याला अस्तित्व आहे. मग आता खोट्याच्या पार्श्वभूमीवर तुमचं खरं येत असलं तर ते दोन्ही तत्वज्ञानाच्या व्यवहाराच्या पातळीवर नाही, तत्वज्ञानाच्या पातळीवर तुमचं खरंही सोडा आणि खोटंही सोडा. चला, नाही सोडायचं तर तुम्ही अजून खालीच आहात. मग वरती त्या सत्यापाशी येऊच नका. ते सत्य तुम्हाला प्राप्त आहे असं तुम्ही म्हणूच नका. तसं ते झालं. म्हणून या तेजाला मा तेज तरी होय तेजासी काही. मग म्हणाले आता ह्या तेजाला तरी तेज म्हणता येईल का आपल्याला? जैसे तेजाची ये ठाई अंधार तो मुळीच नाही, मग त्या तेजाला तेजही म्हणता नाही. मग त्या आता साखरेला कुणालाही सांगताना असं आपण म्हणतो का हो आमची साखर गोड आहे बरं का, माझ्या घरची साखर अगदी गोड आहे, तुम्ही घेऊन तर बघा, असं आपण म्हणतच नाही. कारण साखरेला गोडी आहे हे सांगायचं कारणच नाही. आपल्या घरचं तूप कोणाला तरी देतो तर आपण सांगतो हो अगदी ताजं, म्हणजे किती मी आत्ता कढवलंय आणि गाळलंय. ती सांगते हो माझं सुद्धा ताजं आहे पण मी काल रात्री कढवलंय आणि आज तुम्हाला देते. आल्या परी, त्याच्यामध्ये तिथे परी आल्या, वेगवेगळे आले, त्याची क्वालिटी बदलली. ते गाईचं आहे, मग तू म्हशीचं आहे, मग ते गावरान गाईचं आहे, सुरू झालं. पण म्हणाले इथे बदल येऊच शकत नाही, एकच तेज आहे. एवढंच एक माहिती आहे की दुसरे सगळे पर्याय संपले, पर्याय शिल्लक राहत नाही. जैसे तेजाची ठाई अंधार तो मुळीच नाही, मग त्या तेजाला तेजही म्हणता नये. का की तेजाचे ठाई हाच गुण, तमाचे करणे नाशन, त्या दोहींचे सापेक्ष लक्षण मुळीच आहे. परिशुद्ध तेजाचे ठाई तेज तमाची वार्ता नाही. पण शुद्ध तेजाच्या ठिकाणी तेज आणि तम ही तुलना करायला, म्हणजे उजेड आणि अंधार. जैसा वैश्वानर पाही हिवल्या पोळल्या वेगळा, ज्याप्रमाणे इथे वैश्वानर म्हणजे अग्नी जर पाहिला तर म्हणाले तो मात्र आपल्याला सांगताना असं म्हणता येईल की
हिवल्या पोळल्या वेगळा, म्हणजे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्याचं वेगवेगळेपण कसं, म्हणजे अग्निपण थंडीने वा काकडे जाणं वा प्रखर उष्णते करून पोळतही नसे. म्हणजे थंडी खूप आहे आणि अग्नी खूप पेटलेला आहे, पण इतक्या थंडीमध्ये कडाक्याच्या त्याचं कुठे हे जाणवत आहे. पाहता उष्ण थंडीचे रक्षण एकमेका सापेक्ष जाणं परी अग्नी लागून या दोहोंची बाधा नसे. अग्नी अग्निपणे राही तैसे शुद्ध तेजाचे ठाई तेज तमाची वार्ताच नाही ते तेजे पूर्णची. म्हणजे दृष्टांत एकच आहे. माऊलींनी जो दृष्टांत सारखा सूर्याचा वापरलाय आणि सूर्य आणि अंधार ह्या संबंध अमृतानुभवात बघा त्यांचा अगदी पॉप्युलर दृष्टांत 4-2 दृष्टांत पाठोपाठ सूर्याचा दृष्टांत येतो. त्याचं कारण आहे हा फार चपखल आहे आणि अधिक शुद्ध दृष्टांत आहे, त्याला फाटे फुटत नाही. आत्ता त्यांनी हा दृष्टांत सांगितलं की अंधार आणि प्रकाश, सूर्याच्या जवळ प्रकाश केवळ आहे, अंधार राहतच नाही, केवळ प्रकाशाशिवाय तिथे काही नाही आहे. म्हणजे हा दृष्टांत देताना अडचण किंवा त्या दृष्टांताला फाटे फुटत नाहीत. पण अग्नीचा दृष्टांत दिला. अग्नी अग्निपणाने राहिलेला आहे इथे, पण आता अग्नी आहे तो दाहक आहे का तो आम्हाला मोठी शीतलता किंवा प्रसन्नता देणार आहे. तो म्हणाले हिमालयासारख्या ठिकाणी त्या अग्नीला कडाडून चांगलं पेटवून ठेवा, काय मस्त माणसाला वाटेल, तरी सुद्धा तो शीतल वाटेल की अजून सुद्धा जवळ जाऊन कितीही शेकलं तरी कमीच आहे, त्या अग्नीची दाहकता कमीच वाटेल. गुणधर्म बदलला तर ते म्हणतात असं होऊ शकतं. पण आता त्यांनी पुढे काय म्हटलं की हिवाळ्यानी किंवा उष्णतेनी अग्नीचा गुणधर्म आम्हाला भासमान वेगळा झालेला असला तरी अग्नी अग्निपणाने त्याच गुणधर्मात आहे. पण म्हणजे मला आपल्या पुढे असं म्हणायचं आहे की माऊली आम्हाला संभ्रमात टाकणारा दृष्टांत दुसरा घेतच नाही. त्याकरता ते सारखा सूर्याचा दृष्टांत घेतात की त्या दृष्टांताला फाटाच फुटत नाही. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याला तो दृष्टांत घेतला आणि तो दृष्टांत जरा स्पष्ट करावा म्हणून त्यांनी हा उष्णतेचा आणि थंडीचा धरून अग्नीचा दृष्टांत घेतला की बघा या ठिकाणी अग्नीचा अग्निपण कळायला तुम्हाला सापेक्ष संबंधाने बघावं लागतं. कारण तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये लांब जरी काही बापरे ते बंद करा आधी इथे धग होतीये असं म्हणतो, गुणधर्म बदलतो. ते म्हणलं इथे गुणधर्म बदलतच नाही, अंधार किंवा उजेड सूर्य बास काही फरकच नाही पडत. म्हणून अग्नी अग्निपणे राही तैसे शुद्ध तेजाचे ठाई तेज तमाची वार्ता नाही ते तेजे पूर्णची. तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे आता मिथ्या ऐसे येणे बोले गमे. तर मग तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे म्हणजे इथे असणं आणि नसणं हे जर याच्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही तर आता मिथ्या ऐसे येणे बोले बोले गमे. तर काय म्हणावं याला, मिथ्या म्हणावं, ते आहे पण आहे नाही पण आहे. मग जे आम्ही मायेच्या विषयी वर्णन करतो तसंच म्हणावं का? ती आहे पण ती नाही पण मायाच आहे ना, तर ती सारखीच आम्हाला भ्रमात टाकते. मग तसं हे पण भ्रमात पण नाही का? मग काय म्हणायचं, आहे म्हणायचं का नाही म्हणायचं? हे म्हणाले त्याला नाही म्हणता येत नाही त्याला आहेही म्हणता येत नाही. मग आता पुढे काय म्हणावं लागेल, तेवी शुद्ध ज्ञानाकारणे जरी नाही असणे नसणे तरी मिथ्यत्व त्या कारणे आहे का न म्हणावे. मग म्हणाले त्या ज्ञानाला सुद्धा मिथ्या ज्ञान का म्हणू नये, कशाला एवढं त्याला वर नेऊन ठेवलं आणि आम्हाला एक ज्ञान आणि अज्ञान आणि त्याच्या वर ते चिन्मात्रन एवढे सगळे कशा करता म्हणता. ते जर आहे आणि नाही अशी जर स्थिती असेल तर तेही मिथ्या ज्ञान आहे म्हणा. जसं आम्ही अज्ञानाला आणि या खालच्या ज्ञानाला मिथ्या ज्ञान म्हणतो तसं. म्हणजे त्या परमात्म्याचे ठाई अस्तित्व ते मुळी नाही आणि नास्तित्वालाही ठिकाण नसे. म्हणून ते म्हणतात की परमेश्वराच्या जवळ सुद्धा तो आहे का असं म्हणलं तर तो कुठे दिसतोय तुम्हाला, तर तुम्ही कसं म्हणाल तो आहे म्हणून. पण तो नाही म्हटलात तरी तुम्हाला नाकारता येतो का? म्हणजे पुन्हा त्याच्या ठिकाणी तेही शक्य नाही. आणि म्हणून त्याचं अस्तित्व आणि नास्तित्व न अस्तित्व या दोन्ही गोष्टींना आम्ही काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मग तो शून्य परमात्मा का न म्हणावा सर्वथा, मग त्याला शून्य म्हणावं, कशाला हे सगळ्या काथ्याकूट करायचा. आणि नाहीतरी जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण श्रद्धा निर्माण होत नाही तोपर्यंत आपण इथेच असतो. कितीही जरी आपण ईश्वराची भक्ती करतो म्हटलं तरी एक क्षण येतो की खरंच तो आहे का,
हे एवढं सगळं वर्ण आपण वाचतोय, म्हणजे तो खरंच कसा असेल, मग असेल का नसेल. म्हणजे परमात्मा शून्य असावा किंवा शून्य म्हणजे त्याला अस्तित्व नसावं अशी स्थिती संभ्रमावस्थेत आहेच आहे. म्हणजे जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाविषयी संभ्रम अंतःकरणामध्ये आहेच आहे. हे घडतंच घडतं. आणि म्हणून ते म्हणतात मग तो शून्य परमात्मा का न म्हणावा सर्वथा. मग समोरचा माणूस म्हणतो अहो म्हणून तर आम्ही निरीश्वरवादी आहोत, आम्ही सरळ नाकारलं, तुम्ही नुसतेच घोटाळ्यात पडलाय. आणि म्हणून आपल्याकडचा ब्रह्मघोटाळा शब्द आहे की ब्रह्म या शब्दात घोटाळाच पुष्कळ आहे. आणि म्हणून मग तो शून्य परमात्मा कान म्हणावा सर्वथा. आहे नाहीची वार्ता जेथे नाही तेच शून्य. ज्या ठिकाणी आहेही नाही नाही नाहीये दोन्ही सांगता येत नाही, मग काही शून्यच म्हणायचं, त्याला दुसरं काय म्हणणार. येथे पूर्वार्धाच्या ठाई जाणं आहे नाहीची शंका घेऊन शून्यवादाचे जनन केले असे. आत्तापर्यंत काय केलं म्हणाले आम्ही, आत्तापर्यंत हे आहे ते नाही, हे आहे ते नाही असं म्हणत आहे नाही दोन्ही पक्ष उभे करून या आत्तापर्यंतच्या ओव्यांमध्ये आम्ही आपल्यापुढे शून्यवाद ठेवला. आम्ही आपल्यापुढे ठेवला की हे असंही नाहीये तसंही नाहीये, हेही नाहीये तेही नाहीये. मग म्हणाले काय आहे हे आम्हाला आता कळणार कसं. तर आम्ही आता पहिल्यांदा शून्यवाद आपल्यापुढे ठेवला आणि आता आम्ही शून्यवादाचं खंडन करणार. म्हणजे आता लक्षात ठेवायचं आपण याचं ज्ञान अज्ञान निरूपण प्रकरण आहे. या ठिकाणी आधी एकदा त्याचा शून्यवाद मान्य करून त्याचं स्वरूप समजून घेतलं आणि त्याचं खंडन करून त्याचं यथार्थ अस्तित्व समजून घेतलं. तरी काही नाही सर्वथा ऐसी जरी व्यवस्था तरी नाही हे प्रथा कवणासी पा. ठीक आहे म्हणाले, तरी काही नाही सर्वथा, सर्व ठिकाणी पाहत गेलो आम्ही तर काही नाही असंच आम्हाला दिसतं. शेवटी या कशालाच अर्थ नाही. म्हणजे तत्वज्ञानाचा हा एवढा सगळा काथ्याकूट झाला, काही अर्थच नाहीये. हे आपलं उगीच काहीतरी शब्दाची खेळच झालं. आता याच्या पुढं काय जायचंय. ते म्हणाले बरोबर आहे, जोपर्यंत शब्दांनी चालला आहे बोलाचीच कडी बोलाचाच भात चालला आहे आपला पुढे. आणि म्हणाले तरी नाही हे प्रथा. पण असं झालं तर नाहीपणाची तरी प्रचिती येते का आम्हाला. नाही येत. आम्हाला नाहीपणाची प्रचिती कवणासी पा. कोणाला तरी असा प्रत्यक्ष अनुभव आहे का की नाही ही प्रचिती त्याला. म्हणजे तो असं म्हणतो का की अहो हा जेवणार आहे ना तो मी नाहीच आहे. म्हणजे मी नाही ही प्रचिती कुणालाच नाहीये. मी आहे हीच प्रचिती आहे. जर मी आहे ही प्रचिती येते तर मग तुम्ही नाही कसं म्हणता. असं म्हणून ज्ञानदेवांनी शून्यवादाचं खंडन केलं. ते म्हणाले पहिलाच अनुभव आहे माणसाचा की जो मी आहे म्हणतो आणि मी आहे सोहम कोहम, मी कोण आहे मी कोण आहे म्हणतच जन्माला येतो. मी आहे ही प्रचिती घेतच येतो. शून्य सिद्धांत बोधू कोणे सत्ता होये सिद्धू नसता हा अपवादू वस्तूसी जो. म्हणाले शून्य सिद्धांत बोधू. शून्य सिद्धांताचा काहीही नाही या तत्वज्ञानाचा बोध कशामुळे होतो. आता आपल्याला प्रश्न विचारता कोणे सत्ता होये सिद्धू. हा शून्य सिद्धांत शून्यवादाचा सिद्धांत कोणत्या सत्तेनी म्हणजे कोणत्या सत्यावर म्हणजे कोणत्या अधिष्ठानावर म्हणजे कोणत्या गृहीत कृत्यावर म्हणजे काय आमची ॲझम्पशन्स असताना आम्हाला हा सिद्ध करता येतो. नसता हा अपवादू वस्तूसी जो. म्हणाले मग काय आहे तर हा अपवाद म्हणजे केवळ आरोप आहे. कुणावर आरोप आहे. वस्तूवर. वस्तू म्हणजे परमात्मा. म्हणजे काही नाही हा जो शून्यवाद आहे हा शून्यवाद म्हणजे परमात्म्यावरती केलेला आरोप आहे. आरोप कसा. जसा आपण म्हणतो की त्या ब्रह्मावरती जग हा अध्यास आहे ना. पण आभास आहे. आभास आहे. परमात्माच आहे सगळा नुसता. आहे कुठे हे जग. हे नाहीच आहे. हे जग नाही असं म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ते जग कुठे ठेवतो आम्ही. त्या परमात्म्यावरती हा अध्यास आहे. म्हणजे त्या परमात्म्यावर केलेला हा जगाचा आरोप आहे. म्हणून जगाला नाकारलं नाहीये. जगाला स्वीकारूनच हा जग त्याच्यावर आरोप आहे म्हटलं. आता जगाला स्वीकारल्याशिवाय आरोप आहे का. म्हणजे कसं एका वाक्यात म्हणतोय आम्ही हे जग आहे. हे जग आहे
कुणाच्या अस्तित्वात बरे? ब्रह्माच्या अस्तित्वात. त्याच्या अस्तित्वात आम्ही रज्जूवरती सर्प, काही लांब लक्षात ठेवायला नको, रज्जूवरचा सर्प आहे. मग आता या सर्पाला कुणावरती उभा केलाय? रज्जूवरती. म्हणजे रज्जू आहे आणि आम्हाला दिसतो आहे तो सर्प आहे. सर्पाला नाकारून रज्जू स्वीकारलेला नाही, सर्पाला स्वीकारला. कारण तो स्वीकारला म्हणून तत बब झालं, घाम आला, आरडाओरडा झाला, म्हणजे तो सर्प म्हणून स्वीकारला. आता तो सर्प कुठं दिसला, कसा दिसला, या सर्पाचं ज्ञान घ्यायला गेलो, मग कळला हा रज्जू आहे, हा सर्प नाही. म्हणजे मग आम्ही काय म्हटलं की अहो हा सर्प आहे असा आरोप आम्ही या रज्जूवर केला. हा सर्प आहे असं आम्हाला दोरखंड पाहून वाटलं, चुकीचं असेल पण वाटलं. म्हणजे आम्ही सगळे या जगामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवायला भ्रमित होऊन भटकतो आहोत. ते जे भटकणं आहे ते आम्ही त्या सर्पाच्या वेटोळ्यामध्ये आहोत. ज्या क्षणी वाटेल अरे 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 हे भटकतोय, हे काय बरोबर नाही, हे मुळाशी काही असं नाही आहे, असं जेव्हा वाटतं त्या क्षणी त्याला रज्जू दिसतो आणि म्हणून मग तो समजतो हे कार्य दुरावात चाललंय. आता तीच फिलॉसॉफी आहे. आता ते काका म्हणतात आता तुमच्यावरती मी विश्वास टाकला हेच माझं चुकलं, तुमच्यावरती प्रेम केलं हेच माझं चुकलं, आयुष्यभराचं नातं जोडायला गेलो हेच माझं चुकलं. हे चुकलं म्हणजे काय? हे चुकलं कळलं तेव्हा काय वाटलं? आता तो दोर दिसायला लागला. जोर चुकलं कळलं नाहीये तोवर काय वाटलं? रज्जूवरचा सर्प आहे. म्हणजे जी कल्पना मी केली आहे, रज्जूवरचा सर्प म्हणजे तरी शेवटी काय, जी कल्पना मी केली त्या काल्पनिक जीवनामध्ये मी जगतो. म्हणून योग वासिष्ठामध्ये त्यांनी म्हटलंय की माझं जे जग आहे ते माझं जग मला कुठे बघायला मिळतं? नंतर वर गेल्यानंतर कल्पनेच्या जगात सगळं बघायला मिळतं. हे सगळं जीवन कसं जगलो त्याचा एक सगळा आपल्याला आजच्या भाषेत बोलायचं व्हिडिओ, एक VCD आपल्याला तिथे दाखवतात गेल्यानंतर वरती की कसे काय जगला. मग हे बरोबर होतं, हे चूक होतं, हे मला असं वाटलं, ते मला असं वाटलं, आता लक्षात असेल नसेल, तिकडे जाऊन एकदा ती बघायची असते. मग सगळी मंडळी तिथे भेटतात, त्या VCDवर भेटतात. मग ते सगळे हो हे का, हो हे का, हो हे का, सगळं होतं. म्हणजे ते जग कशाचं आहे ते आपल्याला दाखवून देतात. हे सगळं तुमच्या कल्पनेचं जग आहे. आणि मग तत्वज्ञान सांगतं की अरे मुळामध्ये तो दोर आहे, पण त्या दोरापर्यंत पोचायला हिंमत पाहिजे ना, ती कल्पना सुटली पाहिजे ना. प्रश्न तिथे आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय आपल्याला की अहो हा जो शून्यवाद आहे, शून्य सिद्धांत बोधू कोणे सत्य होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तू सिजू. म्हणाले कशी अडचण आहे बघा, म्हणाले माऊली ओवी मोठी सुंदर लिहितात. या शून्य सिद्धांताचा बोध झाला पाहिजे का? हा सिद्धांत कशाने? कोणे सत्य होय सिद्धू. मग म्हणाले ह्याचा जर बोध व्हायचा, ह्याचं जर ज्ञान व्हायचं तर कशाच्या सत्तेवर, कशाच्या अधिष्ठानावर होणार आहे? हा एक भाग झाला. ओवीचा अर्ध्या भागात एक विषय मांडला. ओवीच्या पुढच्या भागामध्ये नसता हा अपवादू. जर का तुम्हाला हा शून्यवादाचा सिद्धांत सिद्ध करता येत नाही, तू करायला उभंच राहता येत नाही. कारण हा सिद्धांत मी मानत नाही ह्याच्यातच शून्यवाद संपलाय. हा सिद्धांत मी सिद्ध करायला निघालो म्हणल्यातच शून्यवाद संपला. कसा असेल शून्यवाद? कारण मी हा सिद्ध करतो, मी म्हटल्यावर अस्तित्व आलं, शून्य कुठे गेलं? जर ते करता येत नाही, तुम्हाला जर सिद्धच करता येत नाही, तर मग काय होतं? म्हणाले नसता, जर हे सिद्ध होणार नसलं तर, म्हणजे नसतावरच्याला जोडलं, हा अपवादू वस्तू सिजू. हा अपवाद म्हणजे आरोप. हा कुणावर आहे? परमात्मा वस्तूवर. तुम्ही आरोप करताय. हा अपवाद जो होतोय हे निर्माण, त्याचं कारण हे नाही ते नाही असं म्हटलं आणि ते जर तुम्हाला सिद्ध नाही करता आलं तर तुम्ही परमात्म्यावर आरोप करताय. म्हणजे परमात्म्याने आरोप काय करताय? म्हणजे कोणता आरोप म्हणायचा आहे ज्ञानदेवांना आता? की ते असं म्हणतात हे जे जग निर्माण झालं, ह्या जगाच्या निर्मितीच्या मागे जी माया आहे, त्याच्या मागे जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माने ज्या सत्तेने हे सगळं जग उभं केलं आहे, ती जी उतरंड आम्ही तुम्हाला सांगितली आहे, ज्या पद्धतीने हे सगळं निर्माण होतं असं आम्ही तुम्हाला सांगितलंय, ते सगळंच तुम्ही चुकीचं ठरवायला निघालात. म्हणजे तुम्ही त्या परमात्मा वस्तूवर आरोप करायला निघालात म्हणजे काय? आम्ही नास्तिकच आहोत. तुमचा आरोप म्हणजे थेटच आहे, आम्ही त्यालाच मानत नाही.
असं म्हणूनच आम्ही मोकळे होतो. म्हणजे हा पलायनवाद आहे. मी नास्तिक आहे हा पलायनवाद आहे. जे आहे त्याच्या मागे काय आहे हे समजून घेणं हा आस्तिकवाद आहे. हे काही नाहीच आहे हो. म्हणजे छे आम्ही ते काय परमात्मा, अरे छे म्हणायला सगळ्यात सोपं आहे. आम्ही त्याला काही मानतच नाही हे म्हणायला सोपं आहे. परंतु आम्ही या सगळ्याला मानत नाही हे कशाच्या जीवावर म्हणताय तुम्ही? ज्याने हे निर्माण केलं आहे त्यालाच तुम्ही नाही म्हणून सांगताय. म्हणजे तुम्ही त्या परमात्म्यावर आरोप करता की तोच नाहीये. अहो, ज्याच्या जीवावर हे सगळं उभं राहिलंय त्याला तुम्ही नाही म्हणून काय कुठे जाणार आहात, असं त्यांना म्हणायचंय आपल्याला. आता का की शून्य सिद्धांत बोध कोण्या सत्ते होय सिद्ध, शून्यत्वाचा अपवाद नुसता आहे वस्तूवरी. का की शून्य सिद्धांत बोध. आता शून्याचा हा सिद्धांताचा बोध म्हणजे ज्ञान. कोण्या सत्ते होय सिद्ध, कोणत्या सत्तेने सिद्ध होणार आहे? अगदी वरच्याच दोन्ही ओळीच्या ओळी घेतल्या. शून्यवादाचा अपवाद नुसता आहे वस्तूवरी. शून्यत्वाचा अपवाद, ते शून्य आहे, ते अस्तित्वात नाही, त्याला सत्ताच नाही, त्याचं अस्तित्वच नाही. हा काय आहे? हा मिथ्या आरोप आहे. शून्यवादाचे ठाई वादीच निज सिद्धांत खंडी पाही. इथंच दासगणू महाराजांनी उत्तर देऊन टाकलं. म्हणाले जो वादी म्हणजे जो त्याच्याकरता उभा राहिला आहे, तो सिद्धांत मांडण्याकरता, तोच त्याचं खंडन करतो. कारण तो म्हणतो मी शून्यवाद सांगतो. इथंच खंडन झालं. म्हणून ते सांगतात तेथे दुसऱ्याची गरज नाही, तो वाद खंडावया. म्हणजे परमात्म्याचा शून्यपणा ज्या कोणी पाहिला जाणा, तो पाहिजे त्याचे विना कोणीतरी निराळा. त्या परमात्म्याशिवाय कोणतरी वेगळा पाहिजे. परमात्म्याचे नाही पण कवणाही न दिसे जाण, काकी तया वाचून वस्तू आन न राहिली. कारण परमात्म्याशिवाय वेगळी वस्तूच नाही आणि त्याचे अस्तित्व त्याचे त्या न कळे सत्य, काकी ते अलिप्त मुळी नाही त्यापासूनही. कारण प्रत्येकाला त्या वस्तूचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वामध्ये परमात्म तत्व वेगळं आहे हे त्याला कळत नाही. म्हणजे जसं आता मोबाईल घेतला, या मोबाईलमध्ये हे काय आहे, या मोबाईलमध्ये हे काय आहे, या मोबाईलमध्ये हे काय आहे, असा प्रत्येक पार्ट वेगळा दिसतो. तसा शरीरामध्ये हा हात आहे, हा पाय आहे, डोळे आहे, ती नखं आहे, ते केस आहे, हे वेगळं वेगळं दिसतं. पण आता इथे कुठेतरी छोटा मोठा काहीतरी परमेश्वर असेल ना, तर तो कुठंच दिसत नाही. बॉडीचं डिसेक्शन करून की संबंध देहामध्ये शोधू गेलो तर तो काही आम्हाला वेगळा दिसत नाही. त्यावेळेला अडचण तीच आहे. कारण का तो वेगळा दिसेलच कसा? कारण जे पाहता येते तोच आहे. त्यामुळे त्याला वेगळा आणखीन कुठे पाहायला जाणार तुम्ही? तुम्हाला दिसणारा हा हात त्याच्याशिवाय बनलाच नाहीये. तुम्ही बोलणारा मनुष्य ह्याचं खंडन करायला निघालेला त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच आहे, तर तो काय वेगळा पाहणार? आणि म्हणून मी आहे कोणीतरी ही परमात्म्यासी भावना जरी, होईल सत्यता त्याची तरी खोटीच की निसंशय. म्हणजे अगदी परिसीमेचं सांगितलं की ज्या क्षणी परमात्मा म्हणेल मी परमात्मा आहे, कळलं का तुम्हाला? तो परमात्मा नाहीच आहे, संपलं त्याचं परमात्मा. पण ज्या क्षणी तो मी परमात्मा आहे म्हणेल किंवा ज्या क्षणी तो त्याचं अस्तित्व प्रकट करेल त्या दिवशी त्याची सत्यता लोप पावेल. कारण त्या सत्तेवर जग उभंच राहणार नाही. जी सत्ता मला मी म्हणते आहे ती सत्ता सगळ्या जगाला उभी करूच शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्या सत्तेला अर्थ राहत नाही. अग्नीचा अग्निपणा अग्निसीचं कळल्या जाणा, तो पाहिजे त्याच्या विना निराळाचं निसंशय. अग्नीचा अग्निपणा अग्निसीचं कळल्या जाणं, अग्नीलाच जर तो कळला तर म्हणाले हे काही खरं नाही. कारण का तर तो पाहिजे त्याच्या विना निराळाचं निसंशय. ज्याला तो कळतो तो त्याच्यापेक्षा वेगळा पाहिजे. अग्नी आणि अग्निपण जरी असं ते भिन्न भिन्न तरी अग्निपणाची खूण आली असं ती कळून त्या. हे जर दोघे वेगळे असते तर अग्नीची खूण काय कळते? आपल्याला कळते. हा लायटरमधला अग्नी आहे, हा गॅसच्या सिलेंडरमधला अग्नी आहे, हा इलेक्ट्रिसिटीमधून निर्माण केलेला अग्नी, हा इंडक्शन कॉईलमधला अग्नी आहे, हा त्या फिलामेंटमधला अग्नी आहे. प्रत्येक अग्नीचं स्वरूप आपल्याला कळतं कारण आपण त्या अग्नीपासून वेगळे आहोत. म्हणून आपण त्या अग्नीचं वेगळेपण जाणतो. म्हणून तेथे भिन्नता मुळीच नाही. अग्नी अग्निपणा ठाई म्हणून प्रत्यय येत नाही अग्नीस अग्निपणाचा. अग्नीला अग्निपणा कळणार नाही. तैसेच येथे आहे परमात्मा, परमात्माच पाहे आहे आणि नाही
हे दोन्ही कुंठित तेथ. म्हणजे मी जेव्हा काही पाहतो आहे तेव्हा हा पाहणारा काय, त्या पाहण्याकरता असलेलं साधन काय. म्हणजे मला पाहायचं आहे तर माझे डोळे आहेत. माझे डोळे कोण आहेत? तो परमात्माच आहे. तो ज्याला पाहतो आहे ते काय आहे? परमात्माच आहे. मग आता तो परमात्मा पाहतो म्हणायचा का पाहत नाही म्हणायचा? पण तोच जर सगळं आहे तर तो पाहणारा आहे म्हणायचा का म्हणायचा नाही, हा म्हणाले प्रश्न आहे इथे. आणि म्हणून हे दोन्ही कुंठित तेथ, तोच एक निखळ आहेपणेच सर्व काळ, आहे नाहीचे हे खूळ मुळी न चाले. म्हणून आहे आणि नाही हे धरून त्याच्या पलीकडे जाऊन त्याला टाळून त्याला शून्यवाद म्हणणं हे चालू शकत नाही.